सर्वांना सलाम. आजच्या भक्तीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. विश्वास आहे की आपण सर्वजण आनंदित आहात आणि सुरक्षित आहात. भक्तीला आपण सुरुवात करणार आहोत. यावेळेला आपले संपूर्ण लक्ष आपण देवबाप्पाच्या स्तुतीकडे आणि त्याच्या वचनाकडे लावूया. आपण ही भक्ती देवबाप्पाच्या हातात समर्पित करूया. प्रार्थना करूया. अतिपवित्र अखिल सृष्टीच्या निर्माण करणाऱ्या आमच्या जिवंत प्रभू परमेश्वर देवबाप्पा, आम्ही तुझे आभार मानत आहोत. तुला धन्यवाद देत आहोत. प्रभू, तू किती चांगला आहेस की प्रभू परमेश्वर देवबाप्पा, रोज आणि रोज नवीन आशीर्वाद तू आम्हाला देतोस. रोज नवीन दिवस दाखवतोस आणि प्रभू आमच्या सर्व गरजा प्रभू परमेश्वर देवबाप्पा तू पुरवतोस. यासाठी प्रभू आम्ही सर्वजण तुझे आभार मानत आहोत. तुला धन्यवाद देत आहोत. पवित्र प्रभू परमेश्वर देवबाप्पा, मागील सर्व दिवसांमध्ये प्रभू जगामध्ये प्रभू परमेश्वर देवबाप्पा वेगवेगळ्या गोष्टी होत असताना प्रभू परमेश्वर देवबाप्पा तू आमची काळजी घेतली आहेस. अद्भुत रीतीने प्रभू तुझं प्रोटेक्शन तू आम्हाला दिलेलं आहेस. यासाठी प्रभू आम्ही तुझे आभार मानत आहोत. पवित्र प्रभू परमेश्वर देवबाप्पा, यावेळेला प्रभू आम्ही ही भक्ती प्रभू परमेश्वर देवबाप्पा तुझ्या अधीन आणि स्वाधीन करत आहोत. प्रभू परमेश्वर देवबाप्पा, गीतांचं गायन आणि प्रभू परमेश्वर देवबाप्पा जे वचन येणार आहे ते वचन देखील प्रभू परमेश्वर देवबाप्पा बाळकसाहेब प्रभू देत असताना तू त्यांच्या जिभे ओठेला स्पर्श कर. त्यांना सहाय्य कर. तुझ्या पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन कर. आणि प्रभू परमेश्वर देवबाप्पा, जे सर्व प्रियजन वचन ऐकणार आहेत प्रभू परमेश्वर देवबाप्पा, त्या सर्वांवर तुझी कृपा दया असू दे. प्रभू परमेश्वर देवबाप्पा, आम्ही देखील प्रभू लीन नम्र अंतकरणाने प्रभू या भक्तीमध्ये प्रभू सामील होत असताना प्रभू परमेश्वर देवबाप्पा तुझं विशेष मार्गदर्शन आम्हाला मिळू दे. आणि प्रभू परमेश्वर देवबाप्पा, मंडळीतील सर्व प्रियजन आणि प्रभू जे सर्व व्ह्यूअर्स आहे त्या सर्वांना आम्ही प्रभू तुझ्या अधीन आणि स्वाधीन करत आहोत. प्रभू, संपूर्ण भक्तीचा चालक मालक तू हो, ही तुझ्याकडे आम्ही विनंती करत आहोत. पवित्र येशूच्या नावात प्रार्थना करत आहोत म्हणून तू ऐक बाप्पा. आमेन. लॉकडाऊनमध्ये सर्वजण वेगवेगळ्या प्रकारे देवबाप्पाची स्तुती करत आहेत, देवबाप्पाची सेवा करत आहेत. ह्या ठिकाणी स्तोत्रकर्ता 134मध्ये म्हणत आहे, परमेश्वराच्या घरात प्रतिरात्री उभे राहणारे परमेश्वराचे सर्व सेवक हो, तुम्ही परमेश्वराचा धन्यवाद करा. पवित्र स्थानाकडे वळून आपले बाहू उभारा आणि परमेश्वराचा धन्यवाद करा. आकाश व पृथ्वी यांचा निर्माण करता परमेश्वर सियोनेतून तुला आशीर्वाद देव. सुंदर रीतीने स्तोत्रकर्ता या ठिकाणी परमेश्वराची स्तुती करत आहे. आणि आपण देखील हे स्तोत्र इंग्लिशमध्ये गाणार आहोत. कम ब्लेस द लॉर्ड, ऑल ए सर्वंट्स ऑफ द लॉर्ड, हू स्टँड्स बाय नाईट इन द हाऊस ऑफ द लॉर्ड. Come bless the Lord, all ye servants of the Lord, who stands by night in the house of the Lord. Lift up your hands in the holy place, and bless the Lord, bless the Lord. Oh, taste and see, that the Lord is good. Oh, taste and see, that the Lord is good. Oh, taste and see, that the Lord is good. Blessed is the man who trusts in Him. He lifted me up from the miry clay. He set my feet on the rock to stay. He put a song in my heart today, a song of praise, a song of praise. Come bless the Lord, all His servants
of the Lord. Holy servants of the Lord. Who stands by night? Who stands by night? In the house of the Lord. In the house of the Lord. Lift up your hands. Lift up your In hands. the holy place. In the holy place. And bless the Lord. And bless the देवबापाची स्तुती असो. आपण पाहत आहोत प्रियांनो, रोज वेगाने कोविड पेशंट्स आपल्या एरियामध्ये देखील वाढू लागले आहेत. पण आपला देव आपला मेंढपाळ आहे, पुरवठा करणारा तो आहे, सर्व परिस्थितीत संरक्षण देणारा आमचा परमेश्वर आहे. म्हणून यावेळेला सर्व मिळून त्याची स्तुती करूया, टाळ्या वाजवून त्याला उंचवूया. यीशु है सच्चा गडरिया, उसके हम भेड़े हैं, हरी चराइयों में हमें चराता है. यीशु है सच्चा गडरिया, उसके हम भेड़े हैं, हरी चराइयों में हमें चराता है. वादी पहाड़ियों में ले चलता है, जहाँ पर सुखदाई झरने बहते हैं. ओ वादी पहाड़ियों में ले चलता है, जहाँ पर सुखदाई झरने बहते हैं. ओ यीशु है सच्चा गडरिया, उसके हम भेड़े हैं, हरी चराइयों में हमें चराता है. संकट में मेरी रक्षा वो करता है, शैतान के हाथों से हमें छुड़ाता है. संकट में मेरी रक्षा वो करता है, शैतान के हाथों से हमें छुड़ाता है. यीशु है सच्चा गडरिया, उसके हम भेड़े हैं, हरी चराइयों में हमें चराता है. हमको किसी का अब तो डर नहीं है, क्योंकि यीशु जो मेरा साथी है. ओ हमको किसी का अब तो डर नहीं है, क्योंकि यीशु जो मेरा साथी है. ओ यीशु है सच्चा गडरिया, उसके हम भेड़े हैं, हरी चराइयों में हमें चराता है. हालेलुया आमीन, हालेलुया आमीन, हालेलुया आमीन, हालेलुया आमीन. देवबापाची स्तुती असो सुंदर गीतांसाठी. ह्यावेळेला आपण काही सूचना ऐकणार आहोत. मागील बुधवारी आपण बायबल स्टडी कंडक्ट केला होता आणि बायबल स्टडीचा विषय होता, जेथे ओसाडीचा अमंगळ पदार्थ नसावा तेथे तो उभा असलेला तुम्ही पाहाल. अगदी डिटेलमध्ये पाळकसाहेबांनी ह्याचे एक्सप्लेनेशन दिले आहे आणि सुंदर रीतीने आशीर्वादित असा तो बायबल स्टडी झाला. आणि हीच विनंती करेल की आपल्या सर्वांना यामध्ये भाग घेता यावा. त्यासाठी कृपया आपला डेटा त्या दिवशी जास्त वापरू नये, म्हणजे आपल्याला सर्वांनाच या बायबल स्टडीचा लाभ होईल. सर्वजण आपला टाईप आणि ऑफरिंग्स वेळेवर देत आहात, त्यासाठी आम्ही आभार मानत आहोत. गॉड ब्लेस यू ऑल. ह्या आठवड्यातील बर्थडेज मी वाचत आहे. 14 जून म्हणजे आजच्या दिवशी जॉयसी साळवी हिचा बर्थडे आहे.
19 जून ब्रदर सॅम्युअल मकासरे या भावाचा बड्डे आहे. 20 जून एरिक मकासरे याचा बड्डे आहे. हॅपी बर्थडे टू यू ऑल. तसेच 19 जूनला मिसेस संजया आणि मिस्टर विलास लोंडे यांच्या लग्नाचा वाढदिवस आहे. हॅपी वेडिंग ॲनिव्हर्सरी. या सर्व प्रियजनांसाठी आपण आपल्या प्रार्थनेत आठवण ठेवूया. तसेच जे गॉस्पल क्लिप्स मागील दिवसांमध्ये आम्ही व्हॉट्सॲपवर फॉरवर्ड केले होते, ते व्हिडिओ क्लिप्स दोन्ही लँग्वेजमध्ये आहे, इंग्लिशमध्ये देखील आहे आणि मराठीमध्ये देखील आहे. तरी आपल्या कॉन्टॅक्ट्सला, जेवढे तुमचे कॉन्टॅक्ट्स आहे, तुमचे फ्रेंड्स आहे, त्या सर्वांना आपण जरूर फॉरवर्ड करावं ही विनंती आहे. थँक्यू. आजच्या मननासाठी जो शास्त्रभाग आहे, प्रार्थना आपल्यासाठी वाचणार आहे. सर्वांना सलाम. आजच्या मननासाठी जो शास्त्रभाग आपण घेतला आहे तो म्हणजे प्रेषितांची कृत्ये ह्याचा 2रा अध्याय 14 ते 24 हे वचने. मी पुन्हा एकदा सांगत आहे. प्रेषितांची कृत्ये ह्याचा 2रा अध्याय 14 ते 24 हे वचने. तेव्हा पेत्र 11 प्रेषितांबरोबर उभा राहून त्यांना मोठ्याने म्हणाला, अहो यहुदी लोकांनो व यरुशलेम शहरातील रहिवाशांनो, हे लक्षात आणा व माझे बोलणे ऐकून घ्या. तुम्हास वाटते हे मस्त झाले आहेत, पण असे नाही, कारण सकाळचे 9 वाजले आहेत. परंतु योएल संदेष्ट्याने जे सांगितले होते ते हे आहे. देव म्हणतो, शेवटच्या दिवसात असे होईल, मी मनुष्य मात्रावर आपल्या आत्म्याचा वर्षाव करेन. तेव्हा तुमचे पुत्र व तुमच्या कन्या संदेश देतील, तुमच्या तरुणास दृष्टांत होतील व तुमच्या वृद्धास स्वप्न पडतील. आणखी त्या दिवसात मी आपल्या दासांवर व आपल्या दासींवर आपल्या आत्म्याचा वर्षाव करेन, म्हणजे ते संदेश देतील. आपण वर आकाशात अद्भुत व खाली पृथ्वीवर चिन्हे म्हणजे रक्त, अग्नी व धूम्ररूप वाफ अशी मी दाखवीन. परमेश्वराचा महान व प्रसिद्ध दिवस येण्यापूर्वी सूर्य अंधकारमय व चंद्र रक्तमय होईल. तेव्हा असे होईल की जो कोणी परमेश्वराच्या नावाने त्याचा धावा करेल तो तारेल. अहो इस्रायल लोकांनो, या गोष्टी ऐका. नासोरी येशूच्या द्वारे देवाने जी महाकृत्ये, अद्भुते व चिन्हे तुम्हास दाखविली, त्यावरून देवाने तुम्हाकरिता मान्यता दिलेला असा तो मनुष्य होता, याची तुम्हास माहिती आहे. तो देवाच्या ठाम संकल्पानुसार व पूर्वज्ञानानुसार तुमचा स्वाधीन झाल्यावर तुम्ही त्यास धरून अधर्मांच्या हाती वधस्तंभावर खिळून मारले. त्यास देवाने मरणाच्या वेदनांपासून सोडवून उठवले, कारण त्यास मरणाच्या स्वाधीन राहणे अशक्य होते. परमेश्वर वाचलेले वचन आशीर्वादित करू. यावेळेला आपण प्रार्थनेपूर्वक एक गीत गाणार आहोत. मराठी गीत आहे, जय जय जगदीशा, जगाला तुझी मात्र आशा. आणि त्यानंतर पाळकसाहेब आपल्यासाठी मध्यस्थीची प्रार्थना करतील. जय जय जगदीशा, जगाला तुझी मात्र आशा. जय जय जगदीशा, जगाला तुझी मात्र आशा. जय मंगलधामा, जगावर तुझा मात्र प्रेमा. जय मंगलधामा, जगावर तुझा मात्र प्रेमा. जय जगदाधारा, जगाला तुझा मात्र धारा. जय जगदाधारा, जगाला तुझा मात्र धारा.
उभा राहो, तुलाच वंदन घेऊया, तुझे वैभव तू अवघे, तुझ्या मार्ग चरणी राहू दे सहज दिन रजनी. प्रभो परात्पर जय करुणाकर, प्रभो परात्पर जय करुणाकर, जय 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 बापा, जय 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 पुत्रा, जय 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 आज्ञा. आपण प्रार्थना करूया प्रियानो. भयास योग्य स्तुतीस पात्र थोर अनुग्रहकारी आमच्या जिवंत प्रभू परमेश्वर, प्रभू येशू ख्रिस्ता पवित्र आत्मे, आम्ही पुन्हा एकदा तुला धन्यवाद देतो आजच्या सुंदरशा दिवसासाठी. आणि विशेष करून प्रभू परमेश्वर आम्ही धन्यवाद देतो तुझ्या चरणाजवळ येण्यासाठी. प्रभू आम्हाला प्रभू पुन्हा एकदा एक नवीन आठवडा, एक नवीन दिवस प्रभू परमेश्वर तुझ्या नावाचं गुणगान गाण्यासाठी, तुला धन्यवाद देण्यासाठी. आणि खरोखर तू जो काही आहेस आणि जे आमच्या जीवनामध्ये करत आहेस प्रभू, त्या सर्व गोष्टींसाठी आणि त्याच रीतीने प्रभू जे जीवन प्रभू परमेश्वर या भूतलावरती आम्हाला तू दिलेलं आहे, जे आरोग्य प्रभू तू आम्हाला दिलेलं आहे, जे प्रभू परमेश्वर आमच्या परिवारांची सहभागिता प्रभू आम्हाला लाभलेली आहे, या सर्व गोष्टींसाठी आम्ही तुझे आभार मानतो, तुला धन्यवाद देतो. ये प्रभू परमेश्वरा, आजची उपासना देखील प्रभू परमेश्वरा आम्हा प्रत्येकाच्या जीवनामध्ये प्रभू तू लाभू दिलीस. तुझ्या प्रियजनांना देखील प्रभू परमेश्वर तू सुरक्षित असं ठेवलंस. प्रत्येकाची प्रभू शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक गरज प्रभू आपल्या पवित्र भंडारातून प्रत्येकाला प्रभू परमेश्वर ती समजून येण्याआधीच प्रभू परमेश्वर तू देऊ केलीस. म्हणून देखील प्रभू आम्ही तुझे आभार मानतो, तुला धन्यवाद देतो. आज प्रभू परमेश्वरा या रविवारच्या दिवशी प्रभू आम्ही तुझ्या वचनामधून पाहण्यासाठी तुझं प्रभू परमेश्वर महान कार्य पुन्हा एकदा प्रभू चाचपडत असताना आमच्या अंतःकरणामध्ये देखील प्रभू आम्हाला झाकून पाहण्यास प्रभू तू मदत कर, की जेणेकरून प्रभू तुझं वचन जे प्रभू परमेश्वर आमच्यासाठी जीवनाची भाकर म्हणून प्रभू परमेश्वर तू दिलेली आहे, ते सेवन करण्यासाठी प्रभू तुझ्या आत्म्याचं मार्गदर्शन पुन्हा एकदा लाभू दे. आम्ही धन्यवाद देतो. आमच्या प्रकारे प्रभू परमेश्वरा इतर जे प्रभू परमेश्वर सेवक आहेत, वेगवेगळ्या रीतीने प्रभू परमेश्वर तुझी सेवा या माध्यमांद्वारे प्रभू ते करत आहेत. मंडळीतल्या लोकांपर्यंत प्रभू परमेश्वर तुझी उपासना आणि तुझं वचन घेऊन जाण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा सर्व सेवकांवरती प्रभू आम्ही तुझी दया आणि कृपा मागत आहोत. त्याच रीतीने प्रभू जे सेवक प्रभू परमेश्वर वेगवेगळ्या रीतीने प्रभू तुझ्या प्रभू परमेश्वर या संदेशांना ऐकू शकत आहेत आणि जे प्रभू परमेश्वर आपल्या वेगवेगळ्या सेवेमध्ये प्रभू त्याचा उपयोग करत आहेत, अशा सेवकांवर देखील बापा तुझी कृपा दया असू दे. आम्ही विशेष प्रभू परमेश्वर प्रार्थनेमध्ये प्रभू मंडळीतील प्रभू परमेश्वर ज्या प्रियजनांचे या आठवड्यामध्ये वाढदिवस आहेत, जॉयसी आमचा बंधू प्रभू परमेश्वर, सॅम्युअल मकासरे, एरिक मकासरे प्रभू परमेश्वर यांच्यावर कृपा मागत आहोत. आणि त्याच रीतीने प्रभू परमेश्वर ज्या प्रभू परमेश्वर उभयतांचा लग्नाचा वाढदिवस आहे, मिसेस संजया आणि विलास लोंढे प्रभू, आज या उभयतांवरती देखील तुझा आशीर्वाद आम्ही मागतो. ये प्रभू आज या सर्वांच्या जीवनामध्ये त्यांच्या कौटुंबिक आणि प्रभू परमेश्वर त्यांचं रोजचं उठणं बसणं प्रभू तू आशीर्वादाचं कर. आणि प्रभू परमेश्वर या आठवड्यामध्ये जे नवीन वर्ष प्रभू परमेश्वर त्यांना तू दाखवत आहेत, ते देखील प्रभू तुझ्या सान्निध्यात भयामध्ये असू दे. आणि प्रार्थनेमध्ये प्रभू परमेश्वर हे सर्वजण वाढतील आणि तुझ्या इच्छेप्रमाणे प्रभू परमेश्वर आपलं जीवन प्रभू परमेश्वर पुन्हा एकदा सादर करतील. प्रभू त्यांना तू आशीर्वादित कर. ये प्रभू परमेश्वरा, आज प्रभू परमेश्वर मंडळीतील इतर प्रियजन ज्यांना प्रभू प्रार्थनेची गरज आहे, दुःखित आहेत, प्रभू परमेश्वर त्यांच्या सर्व प्रभू परमेश्वर जीवनाला आम्ही तुझ्या हातात देत आहोत. विशेष करून प्रभू परमेश्वर गायकवाड अंकल, पाडळे अंकल आणि प्रभू आज आठवण करत आहोत बळीत सिस्टर प्रभू परमेश्वर यांच्या परिवाराला. आणि विशेष करून प्रभू परमेश्वर त्यांच्या घरामध्ये प्रभू परमेश्वर तुझ्याकडे प्रभू परमेश्वर जी प्रार्थना विनंती ते सादर करत आहेत, आज त्यांच्याकडे बापा तुझं लक्ष असू दे. त्यांना तू सोडणार नाही. आपली उपस्थिती प्रभू त्यांना तू दाखवशील आमचा विश्वास आहे. प्रभू परमेश्वर त्याच रीतीने विशेष प्रभू आम्ही प्रार्थना करत आहोत जगातील प्रभू या महामारीला प्रभू तू लवकरात लवकर प्रभू घालून टाकशील आणि प्रभू परमेश्वर यावरती शास्त्रज्ञांना यश देशील
आणि जगातले प्रभू परमेश्वर जे पुढारी आहेत त्यांना आणि प्रभू जगातल्या सर्व मनुष्यांना प्रभू शहाणपण देशील आणि पुन्हा एकदा प्रभू परमेश्वर तुझी सेवा आम्ही आनंदाने मोकळ्या अंतःकरणाने प्रभू आम्ही करू शकू असं तू होऊ दे. तरी प्रभू या कारणामध्ये प्रभू परमेश्वर जे जे प्रियजन प्रभू परमेश्वर जे जे लोक प्रभू परमेश्वर आजारी पडलेले आहेत अशांवरती देखील प्रभू आम्ही तुझी कृपा मागत आहोत. लवकरात लवकर त्यांना बरं वाटू दे आणि या आजारपणामध्ये प्रभू परमेश्वर त्यांच्यापर्यंत जी सुवार्ता जे कार्य प्रभू परमेश्वर सर्वत्र प्रभू परमेश्वर होत आहे ते आशीर्वादित कर. आणि म्हणून प्रभू जे डॉक्टर आहेत जे नर्सेस आहेत जे प्रभू परमेश्वर वेगवेगळ्या रीतीने सेवा करत आहेत अशा सर्वांवरती तुझी विपुल दया आणि कृपा असू दे. विशेष प्रभू परमेश्वर जरी प्रभू परमेश्वर बरेच लोक वेगवेगळ्या रीतीने आपलं कामकाज त्यांनी सुरू केलेलं आहे हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रभू आत्म्याचं मार्गदर्शन त्यांना दे आणि त्यांच्याबरोबर प्रभू त्यांचं कुटुंबीय प्रभू यांचं देखील बापू तू रक्षण कर. आम्ही पुन्हा एकदा प्रभू परमेश्वरा आजची भक्ती आणि येणारं वचन प्रभू आम्ही तुझ्या हातामध्ये देत आहोत. मनुष्याचं नाही तर तुझ्या आत्म्याचं शहाणपण आम्हा प्रत्येकाला लाभ हो दे. मान सन्मान आणि गौरव प्रभू आम्ही तुला देत. लहानशी प्रार्थना येशूच्या पवित्र गोड नावात मागते म्हणून तू ऐक बापा. आमेन. देवाच्या वचनामध्ये प्रियांनो आपण सर्वजण जाणार आहोत. आजच्या मननासाठी जो शास्त्रभाग घेतलेला आहे तो प्रेषितांचे कृत्य याचा 2रा अध्याय आणि 14 पासून प्रियांनो 24 वचनापर्यंत आपण त्या ठिकाणी वाचलेला आहे. मागील आठवड्यामध्ये आपण जे 5 अलौकिक आशीर्वाद आहेत त्याबद्दल पाहिलं होतं पवित्र आत्म्याचे. आणि आज आपण प्रियांनो जाणार आहोत त्या वचनाकडे की ज्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलेलं आहे की तुम्ही माझे साक्षी व्हाल. पण त्यामध्ये जाण्याआधी मागील आठवड्यामध्ये ज्यांनी त्वरित आपल्याला उत्तर दिलेलं होतं ते म्हणजे पेंटिकॉस्टच्या दिवशी मी प्रश्न विचारला होता की पेंटिकॉस्टच्या दिवशी यहुदी लोक कोणता सण साजरा करतात आणि त्याचं उत्तर आहे शाहुआट. आणि या प्रश्नाचं उत्तर मागील आठवड्यामध्ये मिस रुबी मावास्कर हिने त्वरित आणि अचूक उत्तर दिलेलं आहे. तर तिचं अभिनंदन आहे आणि आमच्या यादीमध्ये ते नाव आम्ही सामील करून घेतलेलं बक्षिसांच्या. आज मी जो प्रश्न विचारत आहे तो मागील आठवड्यामधला जो संदेश आहे की पवित्र आत्म्याचे 5 अलौकिक आशीर्वाद यावरती आपण पाहिलं होतं. तर प्रश्न माझा असा आहे आज की पवित्र आत्म्याच्या 5 अलौकिक आशीर्वादांपैकी 4था अलौकिक आशीर्वाद कोणता? त्याचं उत्तर तुम्ही लगेच द्यावं. परत एकदा मी सांगत आहे की अलौकिक आशीर्वाद 5 होते त्यापैकी 4था अलौकिक आशीर्वाद कोणता त्याचं उत्तर जे आहे तुम्ही लाईव्ह चॅटमध्ये लगेचच त्या ठिकाणी देतात. तर प्रियांनो अचूक आणि त्वरित उत्तर ग्राह्य धरलं जाणार आहे. आज देवबापाच्या वचनामध्ये प्रियांनो आपण जात आहोत. आपल्यासमोर शास्त्रभाग देखील वाचण्यात आलेला आहे आणि पेंटिकॉस्ट म्हणून प्रियांनो आपण मागच्या आठवड्यात पाहिलं 2 आठवड्यापूर्वी. पण पवित्र आत्म्याचं कार्य मागील आठवड्यामध्ये आपण पाहिलं होतं. आता हे पवित्र आत्म्याचं जे कार्य आहे की जसं प्रभू येशू ख्रिस्ताने प्रेषितांचे कृत्य याचा 1ला अध्याय त्याचं 4थं आणि 8वं वचन मी तुमच्यासाठी वाचत आहे. तिथे म्हटलेलं आहे की तो व ते एकत्र जमले असता त्याने त्यांना आज्ञा केली की यरूशलेम सोडून जाऊ नका, तर पित्याने देव केलेल्या ज्या देणगीविषयी तुम्ही माझ्याकडून ऐकले आहे तिची वाट पहा. प्रभू येशू ख्रिस्त देवबापाने त्यांना जी देणगी देणार होता त्या देणगीबद्दल त्यांना तो म्हणत आहे त्याची वाट पाहण्यासाठी तुम्ही तिथे थांबा. आणि एकदा का ती देणगी तुम्हाला मिळाली, ती देणगी म्हणजे पवित्र आत्मा आहे आणि तो पवित्र आत्मा जर तुम्हाला मिळाला तर त्या ठिकाणी पुढे तो 8व्या वचनात म्हणत आहे परंतु पवित्र आत्मा तुम्हावर येईल तेव्हा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल आणि यरूशलेमेत सर्व यहुद्यात शमरोनात व पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझे साक्षी व्हाल. पवित्र आत्मा तो आल्यानंतर तुम्ही माझे साक्षी होणार आहात. आणि त्यामध्ये प्रियांनो तो यरूशलेमपासून सुरुवात करतो. जे यरूशलेममध्ये आहेत
त्यांच्यासाठी तुम्ही आधी साक्षी होताल आणि मग यहुदियामध्ये, मग शमरोनामध्ये आणि मग पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझे साक्षी व्हाल. आज प्रियांनो, आपण त्या शास्त्रभागाकडे आता वळत आहोत की प्रेषितांचे कृत्य याचा 2रा अध्याय. आणि आपण 2 आठवड्यापूर्वी त्या ठिकाणी पाहिलं होतं की पेंटिकॉस म्हणजे 50व्या दिवशी पवित्र आत्मा उतरला आणि 120 लोक त्या ठिकाणी जमलेले होते, माडीवरती प्रार्थना करत होते आणि पवित्र आत्म्याचं त्या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आणि ते लोक जे आहेत वेगवेगळ्या भाषेमध्ये ते बोलायला लागले आणि भाषेमध्ये बोलत असताना तिथे म्हटलेलं आहे की ते देवाची महत्कृत्य सांगत होते. ते भाषेमध्ये वेगवेगळ्या बोलत होते. ती भाषा समजणारे सुद्धा लोक त्या ठिकाणी होते आणि ज्यांना ती समजत होती तर ते काय ऐकत होते, तर परमेश्वराने कशा प्रकारे मागील दिवसांमध्ये त्याचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे कार्य केलं, तो कसा मरण पावला, तो कसा त्या ठिकाणी परत एकदा 3ऱ्या दिवशी पुनरुत्थित झाला आणि त्याचं स्वर्गारोहण झालं, या सर्व गोष्टी ते ऐकत होते. पण काही लोकांनी ती काय बोलत आहेत त्यांना ते समजलं नाही. ते यहुदीच लोक असतील, कारण त्या सर्व याच्यामध्ये आपण पाहतो की काही लोकांनी चेष्टा केली. जर प्रेषितांचे कृत्य 2रा अध्याय आणि 13 वचनामध्ये त्या ठिकाणी म्हटलंय की परंतु दुसरे कित्येक चेष्टा करीत म्हणाले, हे द्राक्षरसाने मस्त झालेले आहेत. आणि अशा रीतीने चेष्टा केल्यामुळे पेत्र जो आहे तो त्यांच्यामध्ये उभा होता. ते सर्व भाषा बोलण्याचं कार्य थांबलं आणि मग पेत्र जो आहे त्या ठिकाणी 14व्या वचनामध्ये म्हटलंय की तेव्हा पेत्र 11 प्रेषितांबरोबर उभा राहून त्यांना मोठ्याने म्हणाला, अहो यहुदी लोकांनो व यरुशलेम येथील रहिवाशांनो, हे लक्षात आणा व माझे बोलणे ऐकून घ्या. पेत्राने त्या ठिकाणी ज्याला आपण म्हणू की ऑब्जेक्शन घेतलेलं आहे, त्याने त्या ठिकाणी त्या लोकांना समजावून सांगण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी तो करत आहे. आणि जे सुरुवातीला आपण प्रियांनो म्हटलं होतं की प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलं होतं की तुम्ही माझे साक्षी व्हाल, पण आधी साक्ष कुठं व्हाल? यरुशलेममध्ये. आणि म्हणून माझं शीर्षक जो आज मी त्या ठिकाणी म्हणत आहे की विटनेसिंग इन जेरुसलेम. यरुशलेममध्ये ते साक्षी झालेले आहेत. तर कशा रीतीने ती साक्ष झालेली आहे? संधी या ठिकाणी प्रियांनो पेत्राला मिळालेली आहे. पेत्र जो आहे त्याला देवाच्या आत्म्याने त्या ठिकाणी चालवलेला आहे. तो सुद्धा प्रियांनो देवाच्या आत्म्याने प्रियांनो प्रेरित झालेला आहे आणि त्याला बोलण्यासाठी प्रियांनो देवाच्या आत्म्याने सहाय्य करून त्याचा पहिलं त्या ठिकाणी प्रियांनो संदेश जो आहे तो आपण या ठिकाणी ऐकत आहोत. परमेश्वराचा संदेश जो आहे त्याने संपूर्ण रीतीने प्रियांनो त्या पुढील वचनांमध्ये प्रियांनो आपल्याला ऐकायला मिळत आहे. सुरुवात त्याने कुठून केलेली आहे? तर त्या ठिकाणी तो म्हणत आहे 15 वचनामध्ये, तुम्हाला वाटते हे मस्त झाले आहेत, पण तसे नाही, कारण हा दिवसाचा पहिला प्रहर आहे. कारण तो त्यांना म्हणत आहे यहुदी रीतिरिवाजाप्रमाणे प्रियांनो जर पागितलं तर साऱ्या सकाळी पहिला प्रहर म्हणजे काय, तर प्रियांनो 6 ते 9 सकाळी 6 ते पहाटे 6 ते 9 हा पहिला प्रहर आहे. 9 ते 12 दुसरा, 12 ते 3 तिसरा आणि 3 ते 6 चौथा. तो म्हणत आहे हा दिवसाचा पहिला प्रहर आहे. म्हणजे काय, जवळपास 9 वाजलेले होते. आणि म्हणून त्यावेळेला तो म्हणत आहे की तुम्हाला वाटत आहे हे मस्त झालेत, कारण तसं नाही, कारण हा दिवसाचा पहिला प्रहर आहे. साऱ्या सकाळी कोणी मस्त होत नाही, त्या ठिकाणी कोणी नशा पाणी करत नाही. आणि सर्वसामान्य लोकांसाठी तीच गोष्ट आहे. सकाळी सकाळी लोक कामावर जात असतात. परंतु यहुदी रीतिरिवाजाप्रमाणे काही प्रियांनो अभ्यासक त्या ठिकाणी सांगत आहे की सकाळचा जो 9चा प्रहर होता तो मंदिरामध्ये प्रार्थना करण्याचा प्रहर असतो आणि त्यावेळेला कोणीही ती प्रार्थना झाल्याशिवाय कोणीही प्रियांनो त्या ठिकाणी सकाळचं भोजन किंवा नाश्ता जो आहे प्रियांनो ते करत नसतात. 9च्या प्रार्थनेनंतर पहिल्या प्रहराची प्रार्थना झाल्यानंतरच त्या ठिकाणी ते नाश्ता करत असतात. म्हणजे पहिली गोष्ट त्या ठिकाणी पेत्राने जे ऑब्जेक्शन घेतलं आहे त्या लोकांना समजावून सांगितलेलं आहे. तो म्हणत आहे की बाबा त्यांनी कुठल्याही प्रकारे नशा केलेली नाही. दुसरं एक त्या ठिकाणी प्रियांनो अभ्यासक त्या ठिकाणी म्हणत आहे की यहुदी रीतिरिवाजाप्रमाणे जरी त्यांना प्रियांनो द्राक्ष सव घ्यायचा आहे किंवा त्यांना त्या ठिकाणी
दारू जी आहे घ्यायची असेल तर ती संध्याकाळच्या वेळेला घेतात आणि यहुदी रीतिरिवाजाप्रमाणे मांस त्याच्या खाण्यासाठी जर असेल तरच प्रियांनो त्या ठिकाणी ते जे द्राक्षसव आहे त्या ठिकाणी ते घेत असतात. साऱ्या सकाळी कुणी मांस खात नाही. जर त्या ठिकाणी निर्गमाच्या पुस्तकामध्ये जर बघितलं तर परमेश्वराचं वचन त्या ठिकाणी प्रियांनो त्यांना त्या ठिकाणी सांगत आहे की निर्गम 16वा अध्याय आणि 8व्या वचनामध्ये की सकाळच्या वेळेला त्यांना भरपूर भाकर जी आहे परमेश्वर खायला देणार आहे आणि संध्याकाळच्या वेळेला त्यांना मांस मिळणार आहे. आणि त्या रीतिरिवाजाप्रमाणे मांस खाण्याची वेळ संध्याकाळी असते आणि त्याच वेळेला त्यांना जर त्या ठिकाणी वाईन ज्याला म्हटलेलं आहे ती घ्यायची असेल तर ते संध्याकाळी घेतात, सकाळी कोणीच घेत नाही. हे समजून त्यांना त्या ठिकाणी येत आहे. आपण जे त्या पार्श्वभूमीतून आलेलं नाही आहे, आपल्याला तिथली संस्कृती माहीत नाही, त्यांचे रीतिरिवाज माहीत नाही, त्याच्यामुळे प्रियांनो कधी आपण वाचत असताना गोंधळ उडून जातो. आणि म्हणून हे स्पष्टीकरण देणं फार गरजेचं आहे. आणि मग नंतर काय झालेलं आहे, मग पेत्र काय करत आहे 16 वचनामध्ये तो योएल संदेष्टाबद्दल त्या ठिकाणी सांगत आहे. तो म्हणत आहे 16 वचनामध्ये, परंतु योएल संदेष्टाने जे सांगितले होते ते हे, देव म्हणतो शेवटल्या दिवसात असे होईल की मी मनुष्य मात्रावर आपल्या आत्म्याचा वर्षाव करीन, तेव्हा तुमचे पुत्र व तुमच्या कन्या संदेश देतील, तुमच्या तरुणास दृष्टांत होतील व तुमच्या वृद्धास स्वप्ने पडतील. योएल संदेशापासून प्रियांनो त्याने सुरुवात केलेली आहे. माझा आजचा पहिला मुद्दा मी त्या ठिकाणी म्हणत आहे की योएल संदेशाची भविष्यवाणी. योएल संदेशाची भविष्यवाणी त्या ठिकाणी पेत्राने घेतलेली आहे आणि योएल याचा प्रियांनो 2रा अध्याय त्याच्या 28 पासून प्रियांनो पुढे 32 वचनापर्यंत हेच वाक्य प्रियांनो आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात. पेत्राने प्रियांनो त्या ठिकाणी योएल संदेशाचा त्या ठिकाणी हवाला दिलेला आहे आणि त्या ठिकाणी तो स्वतःहून अगदी खंबीर रीतीने प्रियांनो उभा राहिलेला आहे आणि तो लोकांना संदेश देत आहे. जो पेत्र प्रियांनो आपल्याला माहीत आहे की प्रभू येशू ख्रिस्ताला ज्या वेळेला धरून देण्यात आलं होतं त्यावेळेला तो लपला होता, तो स्वतःला त्या ठिकाणी येशू ख्रिस्ताला ओळखतो म्हणून तो नाकारत होता. पण आता मात्र मोठ्या धैर्याने सर्वत्र लोक त्या ठिकाणी जमलेला आहे आणि त्यांना देवाच्या आत्म्याने प्रियांनो तो प्रेरित होऊन बोलत आहे आणि म्हणून त्यांना ठाम रीतीने तो सांगण्यासाठी उभा राहिलेला आहे. आणि योएल जो संदेष्टा आहे त्याच्या भविष्यवाणीबद्दल तो म्हणत आहे आणि म्हणून त्या लोकांना तो त्या ठिकाणी सांगत आहे की यरूशलेमेतील लोकांनो, अहो यहुदी लोकांनो, यरूशलेम रहिवाशांनो, लक्षात आणा व माझे बोलणे ऐकून घ्या. लक्षात आणा तो म्हणत आहे आणि माझे बोलणे ऐकून घ्या. एक प्रकारे प्रियांनो तो ताडण केल्यासारखं त्यांना तो बोलत देखील आहे, पण दुसऱ्या बाजूला त्यांना तो आपलंसं देखील करत आहे. आणि या कार्यामध्ये प्रियांनो देवाच्या आत्म्याने भरणं प्रियांनो फार गरजेचं आहे. देवाचा आत्मा असल्याशिवाय प्रियांनो लोकांसमोर बोलण्याचं धैर्य जे आहे ते सुद्धा प्रियांनो फार कठीण असतं येणं. जर देवाचा आत्मा आहे तर प्रियांनो त्या व्यक्तीला खरोखर देवाचा आत्मा चालवतो आणि काय बोलायचं येशू ख्रिस्ताने त्यांना सांगितलेलं होतं आधी की तुम्हाला कदाचित ते धरून देतील, पण त्या ठिकाणी काय बोलायचं याची काळजी करू नका, कारण देवाचा आत्मा तुम्हाला त्या ठिकाणी सांगणार आहे काय बोलायचं आणि काय नाही बोलायचं. पेंटिकॉस्टच्या दिवशी हा पवित्र आत्मा त्या ठिकाणी उतरला आणि मग प्रियांनो आपण बघत आहोत की संदेशचा योएल जो आहे त्याच्या भविष्यवाणीची सुरुवात झालेली आहे. पूर्ण झाली असं नाही म्हणता येणार, तर सुरुवात झालेली आहे. कारण पेंटिकॉस्टच्या दिवशी प्रियांनो जे आपण 12 वचनामध्ये प्रियांनो लिहिलेलं आहे तेव्हा ते सर्व विस्मयित होऊन व गोंधळून जाऊन एकमेकास म्हणाले, हे काय असेल. वेगवेगळ्या भाषा ते ऐकत होते. त्यांना काही भाषा समजत नव्हत्या. ज्यांना त्या समजत होत्या ते बरोबर ऐकून घेत होते काय चाललं आहे ते, पण बाकीच्यांना समजत नव्हतं. पण हे असं कसं झालं, कारण ते सर्व गालिलमधले राहणारे लोक होते आणि परदेशातली दुसरी भाषा ही कशी काय बोलत आहेत आणि त्यांना प्रश्न पडलेला. तर ह्या पेंटिकॉस्टच्या दिवशी 3 महत्त्वाच्या गोष्टी प्रियांनो खरं तर त्या वेळेला घडल्या होत्या. एक तर प्रियांनो देवाचा आत्मा त्या दिवशी जे प्रभू येशू ख्रिस्ताने महान प्रियांनो आज्ञा दिलेली आहे की संपूर्ण सृष्टीला जाऊन सुवार्ता सांगा,
ती सृष्टीला सुवार्थ सांगण्यासाठी यावेळेला पेंटिकॉस्टच्या दिवशी पवित्र आत्म्याने लोकांवरती प्रियानो वर्षाव केलेला आहे. नंबर 2 की त्यांची अंतःकरणं आता शुद्ध झालेली आहेत. कशासाठी? तर पवित्र आत्मा त्यांना आता इथून पुढं मार्गदर्शन करणार आहे. ज्यांचा पश्चाताप झालेला आहे त्यांना प्रियानो देवाचा आत्मा मिळत असतो, कारण त्यांचं अंतःकरण त्यांनी धुवून स्वच्छ केलेलं आहे. प्रभू येशू ख्रिस्ताला आपला देव म्हटलेला आहे. तर त्यांना प्रियानो आत्तापासून ह्या पेंटिकॉस्टच्या दिवसापासून अंतःकरणामधून प्रियानो तो मार्गदर्शन करणार आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे सुवार्थ जे कार्य आहे ते सर्वत्र सर्व भाषेमध्ये जायला पाहिजे. म्हणून प्रियानो पेंटिकॉस्ट जो दिवस आहे त्याला त्या ठिकाणी महत्त्व दिले गेलेलं आहे. परंतु हे सर्व काही योएल संदेशाने आधीच सांगून ठेवलेलं होतं. आणि म्हणून पेत्र त्यांना म्हणत आहे की मनुष्य मात्रावर आपल्या आत्म्याचा वर्षाव करी, तेव्हा तुमचे पुत्र व कन्या संदेश देतील. आता त्यावेळेला पुत्र आणि कन्या यांनी संदेश दिलेला नसेल, कारण जी मोठी माणसं होती त्यांनीच त्या ठिकाणी प्रियानो वचन पूर्ण केलेलं आहे किंवा ती भविष्यवाणी पूर्ण झाली आहे. पण येत्या दिवसांमध्ये म्हणजे काय, देवाचा आत्मा आल्यानंतर पुत्र आणि कन्या संदेश देतील. आज जर बघितलं प्रियानो, आपल्या देखील घरामधले काही मुलं आहेत, मुली आहेत की जे लहान आहेत, संडे स्कूलमध्ये आहेत, परंतु फार सुंदर रीतीने प्रियानो आपल्याला दर आठवड्याला प्रियानो त्यांचं वचन जे आहे ते ऐकायला मिळत आहे. ते संदेश देत आहेत प्रियानो, ते मनन देत आहेत त्या ठिकाणी आणि सुंदर देत आहेत. हे देवाच्या आत्म्याचं कार्य आहे. शेवटच्या दिवसांमध्ये प्रियानो हे कार्य होणार आहे. म्हणजे शेवटचे दिवस, आज जरी आपण म्हटले ह्याला 2000 वर्ष झाले, परंतु पवित्र आत्मा ज्या दिवशी उतरला पेंटिकॉस्टच्या दिवशी, तेव्हापासून प्रियानो पवित्र आत्मा लोकांवरती जे त्याच्यावर विश्वास ठेवतात, पश्चाताप करतात, येशूला आपला देव म्हणून स्वीकारतात, त्या लोकांवरती प्रियानो पवित्र आत्म्याचा वर्ष होत आलेला आहे. आणि आत्ताच्या काळामध्ये हे लहान मुलं मुली जे आहेत संदेश त्या ठिकाणी प्रियानो द्यायला लागलेले आहेत. आणि त्या संदेशामधून प्रियानो योएला पण हेच सांगायचं होतं, जरी त्यावेळेला यहोवा म्हटलेलं आहे, परंतु तारण किंवा मुक्ती जी आहे ती येशू ख्रिस्त याच नावामध्ये आहे, दुसरं कोणतं नाही. हे योएल प्रियानो त्या ठिकाणी सांगत आहे. कारण 18व्या वचनामध्ये तो काय म्हणते, आणखीन त्या दिवसात मी आपल्या दासांवर व आपल्या दासींवरती आपल्या आत्म्याचा वर्षाव करेन. देवबापाचे जे दास आहेत, दासी आहेत, म्हणजे त्याच्यामध्ये प्रियानो काही वेळेला काही संस्था आहेत ते म्हणतात की नाही, स्त्रियांनी पवित्र शास्त्राचं शिकवण द्यायचं नाही आणि फक्त पुरुषांनीच द्यायचं, असं म्हणून काही संस्था शिकवत असतील तर ते चुकीचं आहे प्रियानो. कारण इथं पवित्र आत्म्याच्या गोष्टींबद्दल काय म्हटलं, वचन म्हणत आहे दुसरा प्रेषित 2:18 आणि त्या दिवसात मी आपल्या दासांवर व आपल्या दासींवर आपल्या आत्म्याचा वर्षाव करीन, म्हणजे ते संदेश देतील. काही चर्चेसमध्ये स्त्रियांनी संदेश देऊ नये म्हणून असं शिकवलं जातं किंवा तिथं त्यांना थांबवलं जातं. हे चुकीचं आहे प्रियानो, ते चुकीचं आहे. कारण देवाचा आत्मा जसा एखाद्या पुरुषावरती, तसाच देवाचा आत्मा एखाद्या स्त्रीवरती, तसंच प्रियानो एखाद्या तरुणावरती, एखाद्या तरुणीवरती, एखाद्या लहान मुलावरती आणि मुलीवरती तो देत आहे, देणार आहे, अशी भविष्यवाणी त्या ठिकाणी प्रियानो योएलापासून प्रियानो सांगण्यात आलेली आहे. आणि म्हणून योएलाची जी भविष्यवाणी आहे त्याकडे प्रियानो आपण लक्ष देणं गरजेचं आहे. आत्म्याचा वर्षाव करीन म्हणजे जे संदेश देतील ते दुसरं तिसरं काही सांगणार नाहीत, ते देवापाचा संदेश देतील. आणि वर आकाशात अद्भुते व खाली पृथ्वीवरती चिन्हे म्हणजे रक्त, अग्नी, धूम्ररूप, वाफ अशी मी दाखवीन. परमेश्वराचा महान प्रसिद्ध दिवस येण्यापूर्वी सूर्य अंधकारमय व चंद्र रक्तमय होईल. प्रियानो लक्षात घ्या, अद्भुते गोष्टी होतील. आज 2000 वर्षापूर्वी पवित्र आत्मा उतरला आणि प्रियानो आपल्याला पाहायला मिळते की त्याचं कार्य जे आहे इथपर्यंत चालू तर आहेच आणि इथून पुढे सुद्धा प्रियानो तो चालू ठेवणार आहे. कारण ह्या बाकीच्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला सुद्धा थोड्याशा पाहायला मिळत आहेत, पण येत्या दिवसांमध्ये त्या लवकरच पाहायला मिळतील. योएलाचा जो प्रियानो संदेष्टा म्हणून आपण म्हणत त्याची भविष्यवाणी जी आहे ती समजण्यासाठी देखील पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन गरजेचं आहे. नुसतं योएलाचंच प्रियानो त्या ठिकाणी म्हणत नाही, तर पुढील काळामध्ये काय होणार आहे, काही गोष्टी प्रियानो दानिएलच्या पुस्तकामध्ये दिलेल्या आहेत, काही गोष्टी प्रियानो त्या ठिकाणी प्रकटीकरणाच्या पुस्तकात दिलेल्या आहेत. त्या जर समजून घ्यायच्या असतील तर देवबापाच्या आत्म्याचं मार्गदर्शन हे असणं गरजेचं आहे.
आणि जर ते समजून घ्यायचं असेल, एखादा व्यक्ती प्रियानो पवित्र शास्त्र घेऊन बसेल आणि तो उत्पत्तीपासून प्रकटीकरणापर्यंत सर्व काही एका दमामध्ये प्रियानो तो वाचून काढू शकतो. कदाचित काही लोकांनी बायबल बऱ्याच वेळा वाचला असेल, परंतु प्रियानो तसं बायबल वाचण्यासाठी आपल्याला काही देवाने सांगितलेलं नाही की एकदा सुरू झालं की तुम्ही थांबायचंच नाही. बाकीच्या कदाचित धर्मामध्ये काही लोकांना तसं शिकवण दिलेली असते की एकदा का सुरू केलं की थांबायचंच नाही, ते शेवटपर्यंत वाचायचं नाही. उलट बायबलमध्ये दिलेलं आहे की तुम्ही एखादा पुस्तक घेतलं, एखादा अध्याय घेतला, एखादा प्रियानो 10 वचनं घेतली, एखादा पॅराग्राफ जरी घेतला तरी तो समजून घेण्यासाठी तुम्हाला पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन फार गरजेचं आहे. पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन मागणं गरजेचं आहे की देवा मी हा शास्त्रभाग वाचते, तू माझ्याशी बोल, मला काय सांगत आहे. कारण त्या दिवसापासूनच, पेंटिकॉस्टच्या दिवसापासूनच देवाने पवित्र आत्मा दिलेला आहे आणि त्याची भविष्यवाणी योएल संदेष्टाने सांगितलेली आहे की तो लोकांवरती उतरेल आणि त्यांना मार्गदर्शन करेल, आणि नुसतंच त्यांच्या स्वतःचं नाही तर ते दुसऱ्यांना संदेश देत देखील. आज प्रियांनो जर आपण बघितलं की तो म्हणते त्या ठिकाणी आपल्या दासांवर, आपल्या दासींवरती तो आत्म्याचा वर्षाव करेन. याचा अर्थ काय की फक्त पाळक, बायबल कॉलेजचे टीचर, जे शिक्षक आहेत त्यांनाच म्हटलंय का? नाही प्रियांनो, तो म्हणते दास आणि दासींवरती. याचा अर्थ की जे प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने प्रियांनो पश्चाताप करून त्याला देव म्हणून स्वीकारतात, ज्यांचा बाप्तिस्मा झालेला आहे, अशा प्रत्येक ख्रिस्ती व्यक्ती प्रियांनो त्याचे दास आणि दासी झालेले आहेत. दास दासी म्हटल्यावरती आपल्या डोळ्यासमोर कदाचित चित्र येतं की फक्त पाळकच आहे, पाळकीनबाईच आहे, आणि मग बायबल कॉलेजचे टीचर आहेत, सुवार्तिक आहेत, हेच लोक जे आहेत ते संदेश देतील प्रियांनो. नाही, तो देवाचा आत्मा जसा पाळकांना आणि बाकीच्या लोकांना मिळाला प्रियांनो, तसा तो सर्वसामान्य चर्चमधले जे सभासद आहेत आणि जे चर्चमध्ये येऊ पाहत आहेत त्या सगळ्यांवरती देवाचा आत्मा प्रियांनो दिलेला आहे आणि त्यांना दिलेला आहे. तर तो प्रियांनो सर्वांना मिळाल्यानंतर ते सुद्धा संदेश देतील. आज बरेचसे लोक आहेत की चर्चमध्ये, या चर्चमध्ये माझा त्या ठिकाणी जन्म झालेला आहे, या चर्चमध्ये माझं समर्पण झालेलं आहे, मग या चर्चमध्ये माझा बाप्तिस्मा झाला आहे, या चर्चमध्ये माझं लग्नसुद्धा झालेलं आहे, असं म्हणून प्रियांनो फार अभिमानाने सांगतात. चांगली गोष्ट आहे, पण या चर्चमध्येच मी एकदा संदेशसुद्धा देणार आहे, ही प्रियांनो तुम्ही अभिलाषा बाळगणं गरजेचं आहे आणि तशा प्रयत्नामध्ये तुम्ही राहणं गरजेचं आहे. एकट्या व्यक्तीचं हे कार्य नाही, कारण त्यावेळेला प्रार्थना करण्यासाठी फक्त 12 शिष्यच नव्हते तर 120 जण त्या ठिकाणी होते की जे प्रार्थनेमध्ये बसले होते आणि त्या लोकांवरती देवाचा आत्मा उतरला आणि ते देवाची सेवा करू लागले. प्रियांनो, म्हणजे देवाची सेवा जी आहे ते सर्वत्र सर्व लोक करतील जे विश्वासणारे आहेत. त्यांच्याबद्दल योएल जो संदेष्ट आहे त्याची भविष्यवाणी प्रियांनो सांगितलेली आहे. आणि मग नंतर वेगवेगळ्या रीतीने प्रियांनो त्याने आकाशाबद्दल सांगितलेलं आहे, रक्त अग्नीबद्दल त्या ठिकाणी त्याने सांगितले, सूर्य चंद्र याच्याबद्दल त्याने सांगितलेलं आहे. पण पेत्राचा उद्देश काय आहे की लोकांना समजावून सांगणं की योएल संदेष्टाने जी भविष्यवाणी केली होती ती या ठिकाणी पूर्ण होत आहे, सुरू झालेली आहे आणि इथून पुढे देखील ती चालू राहणार आहे. देवाच्या सेवेमध्ये प्रियांनो जोपर्यंत आपण त्या ठिकाणी भाग घेत नाही किंवा आपण स्वतःला तयारी करत नाही, पवित्र आत्म्याचं कार्य आपल्यामध्ये सुद्धा दिसून येणार नाही. आपण कदाचित दुसऱ्यांबद्दलच सांगत बसू की देवाचा आत्मा कसं कार्य करत होता, देवाचा आत्मा इथं कार्य करत होता आणि अरे पण तुमच्या स्वतःच्या जीवनात, तुझ्या जीवनामध्ये काय कार्य केलं? तो पवित्र आत्मा तुझ्यासाठी देखील दिलेला आहे. त्या पवित्र आत्म्याला आपण कधी वाव दिला का प्रियांनो? तो पवित्र आत्मा सगळ्यांसाठी आहे. मी परत एकदा म्हणत आहे, सगळ्यांसाठी म्हणत असताना त्याच्यामध्ये अट मात्र दिलेली आहे की जो प्रभू येशू ख्रिस्ताला आपला देव म्हणून स्वीकारतो, बाकी सगळे जगातले मार्ग बंद करतो, पश्चाताप करतो आणि त्याला म्हणतो की मी आजपासून तुझ्या वचनाप्रमाणे, बायबलप्रमाणे वागायला सुरुवात करणार आहे, त्या सर्वांना पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन आहे. माझा दुसरा मुद्दा प्रियांनो आज मी या ठिकाणी घेत आहे की जे 22 वचनापासून प्रियांनो तो म्हणत आहे, येशू नासरेतकर येशू, म्हणजे ज्या ठिकाणी येशूचं त्या ठिकाणी बालपण गेलेलं आहे, राहणारा होता. येशू जो नाझरेतचा आहे
माझा दुसरा मुद्दा म्हणत आहे, पेत्राने काय केलेलं आहे, 22 वचनामध्ये म्हटलेलं आहे, अहो इस्रायल लोकांनो, या गोष्टी ऐका, नासोरी येशूच्या द्वारे देवाने जी महकृत्य अद्भुते व चिन्हे तुम्हाला दाखवली, त्यावरून देवाने तुम्हाकरता पाठवलेला असा जो मनुष्य होता याची तुम्हाला माहिती आहे. नासोरी येशू. आज देवाची स्तुती असो, या मंडळीचं नाव देखील प्रियांनो त्यावरूनच घेतलेलं आहे की चर्च ऑफ द नॅझरीन, म्हणजे नासरेतमध्ये राहणारा जो व्यक्ती आहे, जो येशू आहे, त्याचं नाव तिथं नाही आहे, परंतु नाझरेतचा जो आहे त्याची ही मंडळी आहे, चर्च ऑफ द नॅझरीन. आणि आनंद वाटत आहे प्रियांनो की हे नाव जे आहे प्रियांनो सर्वत्र सर्व लोकांना त्यावेळेला सुद्धा प्रियांनो माहीत होतं. आणि मुद्दामून पेत्र जो आहे तो नाझरेतमधला येशू, त्याच्याबद्दल तो आता त्यांना सांगत आहे. योएल संदेशाची भविष्यवाणी त्याने सांगितली, आता तो नाझरेतमधला जो येशू आहे. आणि अशाच रीतीने लोक प्रियानो त्याला ओळखत होते. जर आपण मत्तेकृत शुभवर्तमान याचा 21वा अध्याय जर काढला आणि त्याचं 11 वचन काय म्हणते बघा, मत्तेकृत शुभवर्तमान याचा 21वा अध्याय आणि त्याचा 11 वचनामध्ये म्हटलेलं आहे की लोक समुदाय म्हणाले, गालिलातील नाझरेतून आलेला हा येशू संदेष्टा होय. त्याला ओळखत कसे होते की गालिलातील नाझरेतहून आलेला येशू. गालिलातून नाझरेत जे गाव आहे प्रियानो, तिथला हा येशू आहे असं त्याला ते लोक ओळखत होते. बऱ्याच वेळेला लोक जे आहेत आपलं गावसुद्धा विचारतात, नावावरून सुद्धा काही लोकांना गाव कळत असतं. आणि तशाच रीतीने त्याची ओळख जी आहे ती तिथल्या लोकांना सुद्धा माहीत होती. आणि मुद्दामून पेत्रसुद्धा काय करत आहे, मुद्दामून त्या ठिकाणी येशूबद्दल तो म्हणत असताना तो म्हणत आहे की नासोरी येशू, म्हणजे तो नाझरेतमधलं त्या ठिकाणी प्रियानो गाव जे आहे तिथला राहणारा तो व्यक्ती आहे. तो बाहेर परदेशातून आलेला व्यक्ती नाही आहे. त्यांना आपलंसं वाटण्यासाठी किंवा त्यांना त्यांच्याच अवतीभोवती लोक जे आहेत त्यांना समजण्यासाठी मुद्दामून प्रियानो त्या ठिकाणी तो शास्त्रामध्ये हे वचन त्यांनी वाचलेलं आहे किंवा त्यांनी त्याला उद्देशून म्हटलेलं आहे, हा नाझरेतचा येशू आहे. पवित्र आत्म्याचं जे कार्य आहे प्रियानो, आपल्याला माहिती आहे की तो लोकांवरती ऑब्जेक्शन घेत आहे की ते द्राक्षरसाने मस्त झालेले. त्यांना तो ऑब्जेक्शन सांगतो की बाबा नाही, तुम्ही जे म्हणत आहात ते चुकीचं आहे. दुसऱ्या बाजूला आपण बघत आहोत की नाही, तो त्यांना पटवून सांगत आहे की पवित्र आत्मा त्यांच्यावर उतरलेला आहे. आणि हा पवित्र आत्मा जो आहे तो त्या लोकांवरती का उतरलेला आहे, कारण येशूच्या नावावरती हा नाझरेतचा येशू जो आहे त्याच्या सांगण्याप्रमाणे, त्याच्या शिकवणीप्रमाणे हे लोक वागलेले आहेत आणि मग त्यांच्यावरती देवाचा आत्मा उतरलेला आहे. या गोष्टीवरती प्रियानो तो भर देत आहे. जसं 1:8 प्रियानो आपण वाचलेलं आहे की मुद्दामून लूक जो आहे त्या ठिकाणी तो म्हणत आहे की परंतु पवित्र आत्मा तुम्हावर येईल तेव्हा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल. पेत्र त्यांना सांगत आहे, हा नाझरेतवरून आलेला जो येशू आहे त्याची जी शिकवण आहे त्या शिकवणीप्रमाणे आम्ही वागलो आणि आमच्यावरती देवाचा आत्मा त्या ठिकाणी आलेला आहे. पेत्र वेगवेगळ्या रीतीने प्रियानो येशूबद्दल त्यांना काय सांगत आहे, तो म्हणत आहे, हो इस्रायल लोकांनो, ह्या गोष्टी ऐका, नासरी येशूच्या द्वारे देवाने जी महकृत्य व अद्भुते व चिन्हे तुम्हाला दाखवली त्यावरून देवाने तुम्हाकरता पाठवलेला, म्हणजे येशूच्या द्वारे महकृत्य झालेली आहेत. महकृत्य म्हणजे काय प्रियानो, मिरॅकल्स, चमत्कार. पुढे तो म्हणत आहे अद्भुते. अद्भुते म्हणजे काय की लोकांना आश्चर्य वाटायचं, अरे हे असं कसं काय झालं. चमत्कार होते त्याच्यामध्ये, ज्याला आपण म्हणतो प्रियानो निसर्गाच्या विरुद्ध एखादी गोष्ट घडणं. अशा त्यांनी बऱ्याचशा गोष्टी केल्या. अद्भुत म्हणजे काय की असं कधीच त्यांनी पूर्वी ऐकलं नव्हतं, कधी पूर्वी त्यांनी पाहिलं नव्हतं. अद्भुत आहे बाबा, हे असं कधीच होणार नाही किंवा घडलं नाही. तशी चिन्ह देखील अद्भुते घडलेले. आणि मग तो म्हणते चिन्ह देखील तुम्ही पाहिलेले. चिन्ह म्हणजे काय, होय येत्या दिवसांमध्ये अशा प्रकारे होणार आहे. एखादा मनुष्य जर आंधळा आहे तर येशू ख्रिस्ताने प्रियानो त्याला स्पर्श केला. जन्मजात जो आंधळा होता त्याला डोळे आलेले. तर ह्याचा अर्थ काय की भविष्यामध्ये
कोणीही दृष्टीहीन असणार नाही, सगळ्यांना दृष्टी असणार आहे. तिथं कोणीही अंध म्हणून राहणार नाही. हे चिन्ह म्हणून त्यांनी दाखवलेलं आहे. पेत्र त्यांना त्या ठिकाणी ओरडून सांगत आहे की महकृत्य व अद्भुते व चिन्ह तुम्हाला दाखवली, यावरून देवाने तुम्हा करता पाठवलेला असा तो मनुष्य होता. नाझरेतमधला राहणारा होता, पण तो देवाने तुमच्यासाठी पाठवलेला होता. म्हणजे जी भविष्यवाणी यशाकडून देखील प्रियानो ऐकायला मिळाली, किंवा यहुदी लोकांना चांगलं माहीत आहे की ख्रिस्त म्हणजे मसीहा, उद्धारकर्ता, लोकांना वाचवणारा येणार आहे, एवढंच त्यांनी ऐकलं होतं. मसीहा येणार आहे, उद्धारकर्ता येणार आहे. पेत्र तो म्हणत आहे की नाझरेतमधून तो आलेला येशू जो आहे तोच तो आहे, हे पटवून देण्यासाठी आता तो प्रियानो त्यांना सांगत आहे की त्याने, देवाने तुमच्यासाठी तो पाठवला, तो मनुष्य होता याची तुम्हाला माहिती आहे. अहो, तो नाझरेतमधून आलेला येशू आहे, तोच तो खरं तर सांगत आहे, तो ख्रिस्त आहे. देवाने त्याला पाठवलं होतं आणि तो म्हणत आहे याची माहिती आता तुम्हाला चांगल्या रीतीने माहिती आहे. 23 वचनामध्ये काय म्हणत आहे, तो देवाच्या ठाम संकल्पनेनुसार व पूर्व ज्ञानानुसार तुमच्या स्वाधीन झाल्यावर तुम्ही त्याला धरून अधर्माच्या हातांनी वधस्तंभावर खिळून मारले. तो नाझरेतमधला येशू, त्याने बरीच महत्कृत्य केली, त्याने अद्भुते केली, त्याने चिन्ह केले, परंतु तरी देखील तुम्ही लोकांनी त्याच्यावरती विश्वास ठेवला नाही. आणि मग तो म्हणत आहे की तो देवाच्या ठाम संकल्पनुसार, म्हणजे काय, देवाच्या योजनेने प्रियांनो तो आला होता. त्याने मानवाचं रूप धारण केलं आणि प्रियांनो तो नाझरेतमध्ये येऊन त्या ठिकाणी राहिला. मोठा झाल्यावरती त्याने वेगवेगळ्या रीतीने देवाच्या गोष्टी सांगितल्या, त्याने चमत्कार, अद्भुते, चिन्ह दाखवले. देवाने तो तुमच्यासाठी पाठवला होता आणि त्याची स्वतःला, त्याला देखील, येशूला देखील कल्पना होती प्रिया. त्या पूर्वज्ञानुसार तुमच्या स्वाधीन झाल्यावर, तो म्हणत नाही की तुम्ही त्याला धरल्यावरती, अरे तो स्वतःहून तो स्वाधीन झाला. म्हणजे काय, त्याला माहीत होतं भूतलावरती मानवाचं रूप धारण करण्यासाठी मी का जात आहे, लोकांना पापापासून वाचवण्यासाठी. लोक जे वेगवेगळ्या रीतीने प्राण्यांचे बळी देत होते स्वतःच्या पापाचं शालन होण्यासाठी, ते बळी बंद करून टाका. मी स्वतः एकच बळी म्हणून त्या ठिकाणी मरतो, या कार्यासाठी मला जायचं. आणि वधस्तंभावरती प्रियानो त्याने स्वतःचा प्राण त्या ठिकाणी देण्यासाठीच त्याला पूर्वज्ञान, इट वॉज नॉट अन ॲक्सिडेंट. तो काय अपघात नव्हता, अचानक रीतीने धरला गेला, त्याची योजना काहीतरी वेगळी होती, त्याला काहीतरी मोठं राज्य स्थापन करायचं होतं, असं काही नव्हतं प्रियानो. तो याच कारणासाठी भूतलावरती आला होता, वधस्तंभावरती मरणासाठी, तुमच्या आणि माझ्या पापांसाठी. ही भविष्यवाणी आहे प्रियानो. तो येण्याआधी प्रियानो संदेष्टांनी सांगून ठेवलं होतं. पेत्र जो आहे त्यांना सांगत आहे, देवाच्या ठाम संकल्पनेनुसार व पूर्वज्ञानुसार तुमच्या स्वाधीन झाल्यावर, स्वतःला त्याने दिलं. गेत्सेमने बागेमध्ये प्रियानो ज्या वेळेला त्याला धरण्यासाठी ते आले होते, त्याचा शिष्य यहुद्याने त्याचं चुंबन घेतलं आणि त्याला धरून दिलं. तिथे येशू ख्रिस्त म्हणत आहे, तुम्ही रात्रीच्या वेळेला चोरांसारखं पकडायला कशा आलात तुम्ही मला? मी भर दिवसा पण तिथं मंदिरात होतो तेव्हा का नाही पकडलं? स्वतःहून तो पळाला नाही, तो निसटला नाही प्रियानो त्या ठिकाणी, कारण त्याला माहीत होतं मला हे कार्य करण्यासाठीच आता इथून पुढे जायचं आहे. स्वाधीन झाल्यावर काय म्हणत आहे तो, तुम्ही त्याला धरून अधर्माच्या हातांनी. अधर्माच्या हातांनी म्हणजे काय, की ज्यांना मोशेचं नियमशास्त्र माहीत नाही, म्हणजे कोण, रोमी लोक, तुम्ही धरले त्याला. तुम्हाला चांगलं मोशेचं नियमशास्त्र माहीत होतं, तुम्हाला संदेष्टांची भविष्यवाणी चांगली माहीत होती, पण तरी देखील तुम्ही त्याला धरलं आणि अधर्मी लोक म्हणजे रोमन लोकांच्या हातामध्ये त्यांनी दिलं आणि वधस्तंभावरती त्याला खिळून मारून टाकलं तुम्ही. हो, ती योजनाच होती, पण तुम्ही ते कृत्य केलेलं आहे. देवाच्या योजनेमध्ये सगळं काय चाललं होतं, पण तुम्ही त्याला अधर्मांनी मारला. हरकत नाही, पुढं तो काय म्हणत आहे, पण त्याला देवाने मरणाच्या वेदनांपासून सोडवून उठवले, कारण त्याला मरणाच्या स्वाधीन राहणे अशक्य होते. तुम्ही धरलं, त्याला मारलं. नाझरेतचा हा येशू होता. नाझरेतमध्ये लहानाचा मोठा झाला, मनुष्याचं रूप धारण करून तो आला. त्याने सर्व प्रकारचं त्या ठिकाणी अद्भुते केलेली, चिन्ह केलेली आहेत.
महकृत्य केलेली आहेत, पण तुम्ही तुमच्या हातामध्ये तो सापडला तर तुम्ही त्याला त्या ठिकाणी वधस्तंभावरती मारलेला आहे. पण मेला तो शुक्रवारच्या दिवशी, उत्तम शुक्रवारच्या दिवशी मेला. पण पेत्र म्हणत आहे त्याला देवाने मरणाच्या वेदनांपासून सोडून उठवले. तो स्वतः नाही तर देवाने, ज्या देवाने त्याला पाठवलं होतं त्याच देवाने त्याला धरून सुद्धा दिलं. त्याच देवाने प्रियानो तुमच्या आणि माझ्या पापांसाठी बळी म्हणून त्या ठिकाणी मारलं. त्याच देवाने प्रियानो त्याला मरणाचा अनुभव दिला. पण तिसऱ्या दिवशी त्याच देवाने त्याला परत एकदा उठवलेला आहे. पेत्र मुद्दामून त्यांना हे सगळ्या गोष्टी समजावून सांगत आहे, कारण त्यांच्या जीवनामध्ये प्रियानो त्यांना त्या पाहायला मिळाल्या होत्या. मरणाच्या वेदांपासून सोडवून उठवले म्हणजे मृत्यूवरती त्याने जिंकलं, मृत्यूला जिंकलं. आणि पुढे म्हटले कारण त्याला मरणाच्या स्वाधीन राहणे अशक्य होते. तो मानवाचं रूप धारण करून आलेला देव होता, त्याला मरण त्या ठिकाणी प्रियानो विजयी जीवन ज्याला जगायचं आहे तो परत एकदा उठलेला आहे. हा नाझरेतमधला येशू. पेत्र प्रियानो त्यांना ते समजावून सांगत. आणि म्हणून त्याचा उपदेश किंवा नवीन करारातला पहिला जो उपदेश आहे त्याचं प्रियानो शीर्षक म्हणजे त्याचं थीम जे होतं ते येशूच होतं. पण येशूबद्दल काय म्हणत आहे तो वधस्तंभावरती मारला गेला, तो परत एकदा उठला गेलेला आहे आणि प्रियानो त्याचं स्वर्गारोहण झालेलं आहे. आज देवाच्या उजव्या हाताला प्रियानो त्या ठिकाणी तो बसलेला आहे. हे अद्भुत कार्य प्रियानो त्यांनी केलेले आहे. नाझरेतचा हा येशू 23 वचनामध्ये प्रियानो जे आपण मगाशी वाचले की तो देवाच्या ठाम संकल्पानुसार व पूर्वज्ञानानुसार तुमच्या स्वाधीन झाला होता. देवाच्या योजनेनुसार होता. हे पुढे जाऊन त्याच्या पत्रामध्ये देखील प्रियानो पेत्र जो आहे तो उद्देशून त्या ठिकाणी वेगवेगळ्या रीतीने सांगत आहे की देवाची ही योजना होती, त्यानुसार प्रियानो तो झालेला होता. पुढे जाऊन प्रियानो तो दाविदाचा देखील हवाला देत आहे. योएल संदेशाच्या बद्दल बोललेला आहे. दावीद जो इस्रायलाचा राजा आहे त्याच्याबद्दल तो म्हणत आहे की दाविदाच्या विषयी असं म्हणतो की दावीद त्याविषयी म्हणतोय की मी परमेश्वराला आपणापुढे नित्य पाहिलेला आहे. मी ढळू नये म्हणून तो माझ्या उजवीकडे आहे. म्हणून माझे हृदय आनंदित व माझी जीभ उल्हासली आणि माझा देह देखील आशेवर राहिला. म्हणजे तो संदेष्टा म्हणत आहे. आता त्याला दावीद राजा आहे पण दाविदाला संदेष्टा काय म्हणत आहे, कारण त्याच्या स्तोत्रामध्ये स्तोत्र प्रियानो जे 16 आहे त्याच्यामध्ये प्रियानो त्या ठिकाणी दाविदाने ही भविष्यवाणी केली होती. 27 वचनात म्हटले कारण तू माझा जीव अधोलोकात राहू देणार नाहीस व आपल्या पवित्र पुरुषाला पूजण्याचा अनुभव येऊ देणार नाहीस. दावीद इस्रायल देशाचा राजा होता, पण ज्यावेळेला हे स्तोत्र लिहिलेलं आहे त्यावेळेला प्रियानो तो एक भविष्यवाणी लिहून ठेवत आहे की त्याचा जो पवित्र पुरुष जो आहे त्याला पूजण्याचा अनुभव येऊ देणार नाही. म्हणून त्या ठिकाणी तो म्हणत आहे प्रियानो हा नाझरेतमधून आलेला येशू हा कुठल्या मनुष्याच्या प्रियानो इच्छेनुसार जन्म झालेला नव्हता, तर त्याचं येणं हे देवाच्या प्रियानो उपस्थितीचा अनुभव आहे. तो मानवाचं रूप धारण केलेला देव होता. आपल्यामध्ये त्यांनी वस्ती केली आणि आपल्याच लोकांनी त्याला धरून वधस्तंभावर मारलं. परंतु तिसऱ्या दिवशी मात्र तो पुन्हा एकदा उठलेला आहे आणि त्याच्याबद्दल भविष्यवाणी दाविदाने देखील केलेली. दाविदाला सगळे मानणारे होते, म्हणजे कोणीही पेत्राला त्या ठिकाणी उलट विचारू शकत नाही. पेत्राला त्या ठिकाणी प्रियानो ते दाखवायचं होतं की होय हा नाझरेतमधला जो येशू आहे तोच ख्रिस्त आहे. तिसरा मुद्दा मी प्रियानो वळत आहे. माझा पहिला मुद्दा होता योएल संदेशाची भविष्यवाणी. दुसरा मुद्दा होता प्रियानो येशू जो नाझरेतमधला होता. आता तिसरा मुद्दा जो आहे तो म्हणत आहे प्रियानो येशू जो प्रभू आहे. पेत्र या गोष्टीवरती देखील आता म्हणत आहे की जो नाझरेतमधला येशू आहे त्याच्याबद्दल त्याने पटवून सांगितलं. आता तो म्हणत आहे येशू हा प्रभू आहे. जर आपण बघितलं 29 वचनापासून प्रियानो त्या ठिकाणी तो काय म्हणत आहे, बंधुजनो कुलाधिपती दावीद याच्याविषयी मी तुम्हाबरोबर प्रशस्तपणे बोलतो. तो मरण पावला, पुरला गेला व त्याची कबर आजपर्यंत आपल्यामध्ये आहे. पेत्र त्यांना त्या ठिकाणी म्हणत आहे की जो इस्रायलाचा आपला आवडता राजा दावीद याने त्याच्याबद्दल लिहून ठेवलं होतं, पण नंतर तो मरण पावलेला आहे. दावीदाला सगळे खूप चांगले मानतात. परमेश्वराचं नाव देखील घेताना प्रियानो अब्रामाच्या
इसाकाचा, याकोबाचा आणि दाविदाचा देवा असं म्हणून म्हणतात. काही लोक येशू ख्रिस्ताला देखील त्या ठिकाणी उद्देशून म्हणत आहे दावीद पुत्र येशू. दावीद पुत्र म्हणजे काय? दाविदाच्या वंशामधला, दाविदाचा वंश जो आहे. दाविदाने त्या ठिकाणी प्रियांनो देवाने त्याला भविष्यवाणी दिली होती किंवा त्याला वचन दिलं होतं की तुझ्या वंशातला एक जण या राजासनावर बसणार आहे. तो काय त्याचा लगेचचा पुत्र म्हणून शल्मोनाबद्दल नव्हता म्हणत, परंतु त्याच्या वंशामधला म्हणजे येशू ख्रिस्त दाविदाच्या वंशामध्ये त्या ठिकाणी त्याने जन्म घेतला आणि तो आता इस्रायलाचा राजा म्हणून होणार आहे. म्हणून सगळे लोक दाविदाला खूप चांगल्या रीतीने मानत होते. पण पेत्र आता त्याचा प्रियांनो उदाहरण कसं देत आहे? तो म्हणते की बंधुजन हो, त्यांना मुद्दामून म्हणते तुम्ही आपण सगळेजण एकाच रक्तातले आहोत. राहणारे ते सगळे प्रियांनो इस्रायल लोक होते, यहुदी लोक होते. मला आणखीन एक मुद्दा उघानेच प्रियांनो या ठिकाणी सांगायचा आहे की ज्यांच्या समोर पेत्रासमोर जे लोक त्या ठिकाणी उभे होते ते सगळे यहुदी लोक होते, ते परराष्ट्रीय नव्हते. त्यांना पिता चांगला माहीत होता, देवाच्या पवित्र आत्म्याच्या बद्दल माहीत होतं, पण त्यांना प्रभू येशू ख्रिस्ताला प्रियांनो त्यांनी नाकारलं होतं, त्याला वधस्तंभावर मारलं. त्या येशूबद्दल त्यांना त्या ठिकाणी टोचणी व्हायला पाहिजे म्हणून त्या ठिकाणी प्रियांनो तो पटवून सांगत आहे. मी ह्या गोष्टीतून का मुद्दा मांडत आहे प्रियांनो की काही जे लोक आहेत त्यांना मी खोटे संदेशच म्हणतो अशासाठी की ते म्हणतात की येशूच्याच नावाने बाप्तिस्मा व्हायला पाहिजे आणि अशा येशूच्याच नावाने तुम्ही बाप्तिस्मा घ्या. ते दुसऱ्यांना नावं ठेवतात, पिता पुत्र पवित्र आत्म्याच्या नावाने तुम्ही काय बाप्तिस्मा घेता. आणि मग त्या ठिकाणी ह्याच अध्यायामध्ये प्रियांनो 38 वचन जे आहे ते कोट करतात आणि ते काय सांगतात लोकांना की बघा प्रेषितांची कृत्य याचा 2रा अध्याय आणि 38 वचन काढा आणि वाचा आणि तिथं कोणाच्या नावाने बाप्तिस्मा झाला असं ते म्हणतात. काय लिहिलं तिथं? पेत्र त्यांना म्हणाला पश्चाताप करा आणि तुमच्या पापांची क्षमा व्हावी म्हणून तुम्ही प्रत्येक जण येशू ख्रिस्ताच्या नावाने बाप्तिस्मा घ्या म्हणजे तुम्हाला पवित्र आत्म्याचं दान प्राप्त होईल. या गोष्टीवरती ते भर देतात आणि लोकांना प्रियांनो त्यांची दिशाभूल करतात आणि ते म्हणतात काय तुम्ही पिता पुत्र पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा घ्या. अरे पण इथं ह्या त्याच्या समोर जे लोक उभे आहेत ते सगळे यरूशलेममधले आहेत, ते यहुदी लोक आहेत, त्याचे बंधू आहेत. म्हणून 29 वचनामध्ये तो म्हणत आहे बंधुजनो, तिथं परराष्ट्रीय कोणच नाहीये. यहुदीच लोकांना पिता चांगला माहीत होता, पवित्र आत्मा देखील प्रियांनो त्यांना माहीत होता. त्यांना माहीत नव्हता किंवा ज्याच्याबद्दल त्यांना पश्चाताप करायचा होता तो म्हणजे येशू पुत्र. त्याच्याबद्दल प्रियांनो मुद्दामून पेत्र ओरडून सांगत आहे. म्हणून त्यांना म्हणत आहे ह्या दोघांबद्दल तुम्हाला माहीत आहे पण याच्याबद्दल तुम्ही पश्चाताप करा. म्हणून म्हणत काय तो तुमच्या पापांची क्षमा व्हावी, पश्चाताप करा व तुमच्या पापांची क्षमा व्हावी म्हणून तुम्ही प्रत्येक जण येशूच्या नावाने बाप्तिस्मा घ्या. त्याच्या नावानेच तुम्हाला बाप्तिस्मा घेणं गरजेचं आहे, तुम्हाला पिता पुत्राची गरज नाही. पण कालांतराने जी सुवार्ता नंतर पसरली, परराष्ट्रीय लोकांमध्ये गेली, तुमच्याकडे आणि माझ्याकडे आली, तर तुम्हाला आणि मला हा पिता पण माहीत नव्हता, हा पवित्र आत्मा तर माहीत नव्हता आणि हा येशूसुद्धा माहीत नाही. म्हणून जे परराष्ट्रीय आहेत, जे यहुदी प्रियांनो लोकांच्या व्यतिरिक्त जगामध्ये कुठंही जा, त्यांना जर येशू ख्रिस्त किंवा ख्रिस्ती जीवन जगायचं आहे, येशूला आपला देव म्हणायचं आहे, तर त्यांना पिता पुत्र आणि पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा घेणं गरजेचं आहे. आज आपल्यामध्ये जर असे कोणी खोटे शिक्षक आले असतील तर त्यांना प्रियांनो बाजूला काढा. अशी खोटे शिक्षक म्हणून प्रियांनो ज्यांची पुस्तकं जर तुमच्याकडे आले असतील त्यांना बाजूला काढून टाका प्रियांनो. ते खोटे संदेश आहेत. वचनाचा नीट अभ्यास प्रियांनो तुम्हाला आणि मला त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे. आणि म्हणून पेत्र काय म्हणत आहे? बंधुजनो, कुलाधिपती नाव त्यांनी विशेष घेतले, कुलाधिपती दावीद याच्याविषयी मी तुम्हाबरोबर प्रशस्तपणे बोलतो. म्हणजे काय ठाम रीतीने बोलत आहे मी. कोण होता पेत्र? आपल्याला माहिती प्रियांनो, मासे धरणारा. कोण होता पेत्र? उतावळा होता. कोण होता पेत्र? प्रियांनो येशू ख्रिस्ताने त्याला खडक म्हटलेला आहे. पूर्वी जास्त बोलत नव्हता, लाजळू सारखा प्रियांनो तो होता. ज्यावेळेला लोकांनी त्याला विचारलं होतं की अरे तू पण तुझ्या त्याच्याबरोबर होतास ना, तो निघून जायचा, हे हसायचा आणि निघून जायचा. पण आता मात्र तो प्रियांनो ठाम रीतीने त्याच लोकांना त्या ठिकाणी म्हणत आहे की मी तुम्हाबरोबर प्रशस्तपणे बोलतो. काय?
तो मरण पावला. कोण? दावीद. तो मरण पावला, पुरला गेला आणि त्याची कबर आजपर्यंत आपल्यामध्ये. म्हणजे काय? आजपर्यंत आपल्यामध्ये म्हणजे काय की त्याला जर कबर उखरली त्याची तर कदाचित त्याची हाडं देखील तिथं सापडतील. दावीद कुलाधिपती, आपला मोठा त्या ठिकाणी वंशातला मनुष्य आहे, तो सर्व मान देतात. अरे पण तो मरण पावला, त्याची कबर पण आजपर्यंत. पण पुढं काय म्हणत आहे तो संदेश त्याला होता, पण त्याला ठाऊक होते की देव शपथ वाहून त्याला म्हणाला, तुझ्या संततीतील एकाला तुझ्या राजासनावर बसवीन. त्याला वचन दिलं होतं देवाने, तुझ्या संततीमधून एकाला मी राजासमोर बसणार. परंतु तो आता येशू ख्रिस्ताला महत्त्व कसं देत आहे? 31 वचन. त्याचे पूर्वज्ञान असल्यामुळे तो ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाविषयी असे बोलला की त्याला अधोलोकात सोडून दिले नाही व त्याच्या देहाला कुजण्याचा अनुभव आला नाही. त्या येशूला देवाने उठवले याविषयी आम्ही सर्व साक्षी आहोत. कुलाधिपती होता तो, प्रियानो, त्या ठिकाणी म्हणत आहे मरण पावला, त्याची कबर आपल्यामध्ये आहे. पण येशू तसा नाही आहे. तो म्हणत आहे येशू तसा नाही आहे. येशू नाझरेतमधला होता, तिथं मानवाचं रूप धारण करून तो त्या ठिकाणी देव आलेला आहे. त्याने चमत्कार केले, लोकांमध्ये तो वावरला. त्याला वधस्तंभावरती तुमच्या आणि माझ्या पापांसाठी मारण्यात आलं, परंतु तिसऱ्या दिवशी तो पुन्हा एकदा उठला. त्याचं प्रमाण तो काय देतोय? तो म्हणत आहे की त्या येशूला देवाने उठवले. 32 वचन. याविषयी आम्ही सर्व साक्षी आहोत. अरे त्याची कबर रिकामी आहे. आम्ही स्वतः त्या ठिकाणी गेलेलो आहोत. त्याची कबर रिकामी होती त्या ठिकाणी. आपल्याला माहिती आहे प्रियानो, ज्यावेळेला शुक्रवारच्या दिवशी, उत्तम शुक्रवारच्या दिवशी येशू ख्रिस्ताला मारण्यात आलं, तर त्यानंतर शिष्य त्याचं प्रेत पळवून नेतील आणि ते म्हणतील की प्रभू उठला आहे. ही भीती शास्त्री पुरुषांना देखील होती. म्हणून त्यांनी रोमन सरदारांना सांगितलं आणि मग त्यांनी त्या ठिकाणी पहारा बसवला. ती कबरसुद्धा सीलबंद करून टाकली. पण काय झालं प्रियानो? तिसऱ्या दिवशी भूमिकंप झाला. तो दगड एवढा मोठा त्या कबरेवर ठेवला होता, तो बाजूला सरकला. त्या गुहेवरून बाजूला सरकला. शिपाई त्या ठिकाणी बेशुद्ध पडले, त्यांना माहीत नाही काय झालं. पण येशू उठला. नंतर त्याचं शरीर कुठंच कोणाला सापडलं नाही, पण बाकीच्या लोकांना प्रियानो त्याने दर्शन दिलेलं आहे. पेत्र म्हणत आहे आम्ही त्याचे साक्ष आहोत, आम्ही स्वतः बघितलंय. पेत्रसुद्धा धावत पळत गेला होता ज्यावेळेला त्याला ती समजली बातमी, आणि तो कबरेमध्ये आत गेला एकदम. तो म्हणून एकदम ठाम रीतीने सांगत आहे, प्रियानो, तुम्हाला आणि मला जे येशू ख्रिस्ताबद्दलचे ज्ञान आहे, येशू ख्रिस्ताबद्दल जे आपल्याला माहिती आहे प्रियानो, ते ठाम रीतीने लोकांना सांगणं गरजेचं आहे. भुचकाळ्यात पडण्यासारखं, माहीत नाही, घाबरून अशी सुवार्ता प्रियानो आपल्याला नाही सांगता येत. आणि प्रियानो, खरं तर सुवार्ता तोच व्यक्ती चांगल्या रीतीने सांगेल ज्याला खरंच ख्रिस्ताचा स्वतःला त्याला अनुभव आलेला आहे. स्वतः प्रभू श्री ख्रिस्ताला तो देव म्हणून प्रियाने त्याने स्वीकारलेला आहे. त्याच लोकांना प्रियानो हे ठाम रीतीने सांगतात. आणि पेत्र प्रियानो अगदी सुंदर रीतीने म्हणत आहे. वरती तो म्हणाला, मी तुम्हाला प्रशस्त रीतीने बोलत आहे. आता 32 वचनामध्ये म्हणत आहे, त्या येशूला देवाने उठवले याविषयी आम्ही साक्षी आहोत. माणसाने नाही उठवलं, कुठल्या वैद्याने उठवलं नाही त्याला स्वतः तो उठला नाही, पण देवाने त्याला उठवलेलं आहे. मानवाचं रूप धारण करून आला म्हणून तो मेला, परंतु देवाने त्याला उठवलेलं आहे. म्हणून तो देवाच्या उजव्या हाताकडे बसलेला आहे. त्याला पवित्र आत्मेविषयी वचन पित्यापासून प्राप्त झाले आहे, आणि तुम्ही जे पाहता व ऐकता त्याचा त्याने वर्षाव केलेला आहे. त्या नाझरेतमधून आलेला हा येशू, त्याने जे काही त्या ठिकाणी पित्याकडून ऐकलेले, तर देवाच्या आत्मेने त्याला सांगितलेलं होतं. त्या गोष्टी त्याने आमच्या सगळ्यांना सांगितला. आणि ह्याच देवाच्या आत्म्याचं कार्य तो म्हणत आहे की पवित्र आत्म्याविषयी वचन पित्यापासून त्याला प्राप्त झाले, आणि तुम्ही जे पाहता व ऐकता, म्हणजे काय, आता तुम्ही अन्य भाषेमध्ये त्या ठिकाणी वेगवेगळ्या भाषेमध्ये लोकांना बोलताना ऐकलंय, ते त्याच पवित्र आत्म्याचं कार्य. म्हणजे पवित्र आत्मा येशूला मार्गदर्शक म्हणून मानवाचं रूप धारण करून प्रियांनो आल्यानंतर त्याला मार्गदर्शक म्हणून तो होता. तोच पवित्र आत्मा जो देवाकडून आलाय, तो आता सर्वसामान्य माणसांना देखील त्या ठिकाणी तो मार्गदर्शन करत आहे. पेत्राने त्याच्या उपदेशामध्ये प्रियांनो हे सगळं सांगितलं. त्या पवित्र आत्मेविषयी प्रियांनो त्या ठिकाणी त्यांना तो समजावून सांगत आहे. आणि मग काय म्हटलेलं आहे, तो देवाच्या उजवीकडे बसलेला आहे. 34 वचनामध्ये म्हटले, कारण दावीद स्वर्गात चढून गेला नाही,
पण तो स्वतः म्हणतो, परमेश्वराने माझ्या प्रभूला सांगितले, मी तुझ्या शत्रूचे तुझ्या पायासाठी आसन करीपर्यंत तू माझ्या उजवीकडे बसून राहा. दावीद म्हणत आहे संदेशात की माझ्या प्रभूला म्हणजे येशूला, प्रियानो, तो स्वतः स्वर्गात गेला नाही आणि त्यांनी पाहिलं नाही, पण तो म्हणत आहे मी माझ्या प्रभूला पाहिलेलं आहे, की देव त्याला म्हणत आहे तुझ्या शत्रूंचे तुझ्या पायासाठी मी आसन करील. म्हणजे शत्रूंवरती तू विजय मिळवशील. त्या काळामध्ये प्रियानो एक अशी हे होती की जो विजय मिळवतो तो व्यक्ती शत्रूला आपल्या पायाखाली त्याची मान तुडवतो मारण्याआधी आणि त्याला धरून ठेवतो. असं यहोशुवाच्या पुस्तकामध्ये जर प्रियानो तुम्ही जर पाहिलं तर त्या ठिकाणी तुम्हाला समजेल, यहोशुवा 10 अध्याय आणि 24, की त्याने कसं त्या शत्रूला आपल्या पायाखाली दाबून ठेवलेलं आहे. त्याच्या पायाखाली दाबून ठेवणं म्हणजे काय, त्या ठिकाणी दावीद देखील प्रियानो म्हणत आहे की परमेश्वराने सांगितलं की मी तुझ्या शत्रूंचे तुझ्या पायासाठी आसन म्हणजे पाय ठेवण्यासाठी जशी काय जागा बनवलेली, तोपर्यंत तू माझ्याकडे उजवीकडे बैस. म्हणजे देव त्याचं कार्य जे आहे तो अशा रीतीने करणार आहे, पवित्र आत्म्याचं कार्य, की शत्रूंना देखील त्या ठिकाणी प्रियानो तो पराजित करणार आहे. आज तुमचं आणि माझं युद्ध पाऊल म्हणत आहे प्रियानो की रक्त हाड मांस याच्याबरोबर नाही आहे, आकाशातील दुरात्म्यांबरोबर आहे, 7 दिशांबरोबर आहे. आज प्रियानो आपल्याला तलवार घेऊन जायचं नाही. तलवार खरोखरची तलवार नाही तर प्रियानो तुम्हाला आणि मला देवाचं वचन घेऊन जायचं आहे, आत्म्याचं सहाय्य प्रियानो घेऊन जायचं आहे. या प्रियानो कार्यासाठी तुम्हाला आणि मला देवापाने निवडलेलं आहे. आणि सगळ्यात प्रियानो महत्त्वाचं जे उपदेशामध्ये त्याने सांगितलेलं आहे 36 वचनामध्ये, म्हणून तो म्हणत आहे इस्रायलाच्या सर्व घराण्याने हे निश्चितपूर्वक समजून घ्यावे की ज्या येशूला तुम्ही वधस्तंभावरती खिळून मारले त्याला देवाने प्रभू व ख्रिस्त असे करून ठेवलेले आहे. नाझरेतमधला येशू हाच आता प्रभू आहे आणि हाच तो म्हणत आहे ख्रिस्त आहे. म्हणजे नाझरेतमधला येशू आणि जुन्या करारामध्ये संदेष्टांनी सांगितलेला ख्रिस्त हा तोच आहे. ही प्रियानो त्या ठिकाणी मोठं वाक्य यहुदी लोकांसमोर टाकले. म्हणजे ज्या कारणासाठी येशूला वधस्तंभावर मारलं होतं की तो स्वतःला देवाचा पुत्र म्हणतो, तो मसिहा म्हणतो, म्हणजे त्यावेळेला मी देवाचा पुत्र आहे असं म्हणणं सुद्धा प्रियानो त्यांच्यासाठी भयंकर पाप होतं. त्याच कारणासाठी येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर खरं त्यांनी खेळलं होतं. आता पेत्राने ते धाडस केलेलं आहे आणि पेत्र त्यांना काय म्हणत आहे, म्हणून इस्रायलाच्या, तो म्हणत आहे ज्यांनी त्याला मारलं त्यांनाच तो उद्देश म्हणत आहे, इस्रायलच्या सर्व घराण्याने हे निश्चितपूर्वक समजून घ्यावे ज्या येशूला तुम्ही वधस्तंभावर खिळून मारले त्याला देवाने प्रभू कुणालाही म्हणता येत नाही, परंतु म्हणते ख्रिस्त असे करून ठेवलेले आहे. तोच तो ख्रिस्त आहे. नाझरेतमधला येशू जो तुम्ही मनुष्य म्हणून बघत होता, परंतु तो देवाच्या प्रियानो त्या ठिकाणी मनुष्य देव जो आहे तो माणसाच्या रूपामध्ये आला होता, तोच ख्रिस्त आहे. आता तो पटवून सांगत आहे. आणि कदाचित हे ऐकून तिथल्या लोकांना खरंच मोठी धास्ती बसली असेल. आणि बसली प्रियानो, कारण वचनामध्ये काय लिहिले, 37 वचनामध्ये काय म्हणतोय तो, हे ऐकून त्यांच्या अंतःकरणात चुटपुट लागली आणि ते पेत्र व इतर प्रेषितांना म्हणाले, बंधुजनो आम्ही काय करावे आता त्यांना पटलं प्रियानो. पहिला संदेश प्रियानो नवीन करारामधला, पहिली साक्ष नवीन करारामधली, पहिलं त्या ठिकाणी प्रियानो परिवर्तन लोकांचं या भागामध्ये प्रियानो आपल्याला पाहायला मिळतंय. आता त्यांच्या अंतःकरणामध्ये काय म्हटलंय, त्यांना चुटपुट लागली. इतके दिवस ते शांत बसले होते प्रियानो, आता मात्र त्यांना चुटपुट लागली. काय करू काय नको असं झालं त्यांना. अरे आम्ही एवढं मोठं पाप केलं का, अरे आम्ही त्याला ओळखलंच नाही, आम्ही त्याला वधस्तंभावरती मारलं, पण ह्याच्यातून आता मार्ग काय. आणि म्हणून 37 वचन म्हटलंय, हे ऐकून त्यांच्या अंतःकरणात चुटपुट लागली आणि ते पेत्र व इतर प्रेषितां यांना म्हणाले, बंधुजनो तुम्ही आमच्याचपैकी आहात. ते सुद्धा आता त्यांना म्हणत आहेत, बंधुजनो
आम्ही काय करावं मग आता? म्हणजे यातून कशी सुटका आहे? आम्ही मोठा अपराध केलेला आहे, आम्ही घोर आमच्याकडून पाप घडलेलं आहे, याची भरपाई करता येईल का? आम्ही कसं त्या ठिकाणी देवासमोर जाऊ आता? अरे त्या देवाने जर त्याला पाठवलं होतं आणि आम्ही जर त्याला मारले, आम्ही जर ओळखलं नाही त्याला, तर आता काय करायचं? तेव्हा आता पेत्र त्यांना काय म्हणत आहे 38 वचनात, पेत्र त्यांना म्हणाला, पश्चाताप करा. कुठल्या? तुमची जी कृती घडलेली आहे, तुम्ही वधस्तंभावरती मारलं त्याच्याबद्दल पश्चाताप करा आणि तुमच्या पापांची क्षमा, म्हणजे त्याच्या कृतीबद्दल तर तुम्हाला क्षमा मागायची, ते पश्चाताप करायचं आहे, पण तुमच्या देखील बाकीच्या पापांची तुम्हाला क्षमा मागायची आहे. म्हणून तुम्ही प्रत्येकजण येशू ख्रिस्ताच्या नावाने बाप्तिस्मा घ्या. येशू ख्रिस्ताच्या नावाने बाप्तिस्मा घेण्याची गरज त्यांना होती. प्रिया, मी मगाशी म्हटलं त्यांना पिता माहिती होता, पवित्र आत्मा माहीत होता, पण येशू पुत्र आहे ते माहीत नव्हतं. आणि म्हणून तो म्हणते येशू ख्रिस्ताच्या नावाने बाप्तिस्मा घ्या, म्हणजे तुम्हाला पवित्र आत्म्याचे दान प्राप्त होईल. हे जे पवित्र आत्म्याचं कार्य आता तुम्ही बघत होता, हे वेगवेगळ्या भाषेमध्ये ते बोलत होते. राहणारे सगळे गालिलमधले होते, पण परराष्ट्रीय लोकांची भाषा बोलत होते, भाषेमधून सुवार्ता सांगत होते. ते तुम्ही सुद्धा आता काय करा? पश्चाताप करा, आणि मग तुम्हाला हे पवित्र आत्मा मिळणार आहे. पुढं तो म्हणते 39 वचन, कारण हे वचन तुम्हाला तुमच्या मुलाबाळांना व जे दूर आहेत त्या सर्वांना, म्हणजे जितक्यांना परमेश्वर आपला देव स्वतःकडे बोलवीत तितक्यांना दिलेले आहे. स्वतःकडे बोलवलेले. मगाशी म्हटलं प्रियानो, सुवार्ता सांगण्याचं काम फक्त पाळकाचं नाही, सुवार्तिकाचं नाही, कुठल्या एखाद्या दुसऱ्या सेवकाचं नाही प्रियानो, प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीचा आहे आणि प्रत्येक त्या व्यक्तीचा आहे की ज्यांनी येशूला स्वीकारलेला आहे. आता हे लोक जे होते प्रियानो, त्यांनी पवित्र आत्म्याचं कार्य बघितलं, वेगवेगळ्या भाषेमध्ये ते बोलत होते, पेत्राने संदेश दिलेला आहे, त्याच्यामुळं त्यांच्या अंतःकरणामध्ये चुटपुट लागलेली आहे. आणि मग आता तो म्हणत आहे की तुम्हाला येशूच्या नावाने बाप्तिस्मा घ्यायचा आहे. म्हणजे काय? हे जे यहुदी लोक वेगवेगळ्या सणासाठी आले होते, ते परत एकदा आपल्या प्रियांनो देशामध्ये जाणार होते, तिथंच राहणार होते. त्यांना प्रियांनो ती सुवार्ता घेऊन जावी, त्यांच्याच भाषेमध्ये ती सांगता यावी, म्हणून पवित्र आत्म्याचं कार्य त्या ठिकाणी झालं. आणि ते लोक सगळे जे आहेत वेगवेगळ्या भाषेमध्ये बोलू लागले. पेत्र त्यांना म्हणत आहे की तुमच्या मुलाबाळांना व जे दूर आहेत, तुम्ही ज्यांना सोडून इथं आलेला सणासाठी फक्त, तुम्ही परत एकदा जाता, जे दूर आहेत त्या सर्वांना, म्हणजे जितक्यांना परमेश्वर आपला देव स्वतःकडे बोलवतो तितक्यांना ती दिलेली आहे. देव जर तुम्हाला बोलवत आहे तर ती सुवार्ता दिलेली आहे. तुम्ही सुद्धा प्रियानो पश्चाताप करा. आत्तापर्यंत कदाचित या गोष्टी तुम्हाला समजल्या नसतील, या पवित्र आत्म्याचं कार्य जर समजलं नसेल तर त्याच्याबद्दल पश्चाताप करा आणि देवाला म्हणा, होय प्रभू, आम्ही सुद्धा काय करू आता? तुम्हाला काही करायचं नाही प्रियानो, आपल्या मुखातून प्रियानो सुवार्ता सांगायची. आज वेगवेगळ्या रीतीने प्रियानो तुम्ही सुवार्ता सांगू शकता. आज आपल्याला जरी लॉकडाऊनमुळे बाहेर जाता येत नाही आहे, परंतु प्रियानो तुम्ही सुद्धा व्हॉट्सॲपद्वारे, फोनद्वारे तुम्ही लोकांशी गप्पा मारता मारता तुम्ही त्यांना सांगू शकता. आणि असं केल्यामुळं काय झालं प्रियानो, 40 वचनामध्ये आणखीन त्याने दुसऱ्या पुष्कळ गोष्टी सांगून त्यांना त्या साक्ष दिली व बोध करून म्हटले. आणखीन बऱ्याचशा गोष्टी पेत्राने सांगितल्या आणि त्यांना साक्ष पण दिलेली. काय म्हणाला तो पुढे? या कुटील पिढीपासून तुम्ही आपला बचाव करून घ्या. जे जग आपल्या भोवती आहे त्याच्यापासून तुम्ही आपला स्वतःचा बचाव करून घ्या. ही वाईट पिढी आहे. लोक तुमच्यावरती दबाव आणतील, लोक तुम्हाला भरकटत घेऊन दुसरीकडे जातील, तुमचे विचारांना त्या ठिकाणी वेगळे फाटे फोडतील. पण तुम्हाला जर खरंच त्या ठिकाणी देवाचा आत्मा आणि देवाचं रहस्य समजून घ्यायचं असेल तर तुम्हाला या कुटील पिढीपासून बचाव करून घ्या. आणि मग काय झालं 41 वचन, तेव्हा ज्यांनी त्याचा संदेशाचा स्वीकार केला त्यांचा बाप्तिस्मा झाला आणि त्या दिवशी त्यांच्यात सुमारे 3000 माणसांची भर पडली. त्या दिवशी प्रियानो, त्या दिवशी 3000 माणसांची भर पडली. संदेशाचा स्वीकार केला, 3000 लोकांना चुटपुट लागली प्रियानो. 30,000 लोकांनी चुटपुट लागल्यानंतर पश्चाताप केला. 3000 लोकांनी प्रियांनो पश्चाताप केल्यानंतर बाप्तिस्मा देखील ताबडतोब घेतला. त्यांनी डिले केला नाही. प्रभू श्री ख्रिस्त प्रियांनो ज्यावेळेला समजतो त्यावेळेला पश्चाताप करणं गरजेचं आहे, पापांची क्षमा मागणं गरजेचं आहे आणि ताबडतोब
बाप्तिस्मा म्हणजे एक प्रकारचं चिन्ह आहे की जे प्रियानो दाखवतं की मी आजपासून येशू ख्रिस्ताच्या मागे चालणार, मी देवाचं वचन जे आहे आजपासून माझ्या जीवनामध्ये मी त्याला स्थान देणार आहे, मी पाळणार आहे ते वचन. असं जितके करत होते ते 3,000 माणसांची भर त्यांच्यामध्ये पडली. एक उपदेश, पहिला उपदेश यरुशलेममधले प्रियानो साक्ष प्रेषितांची. प्रभू येशू ख्रिस्त जसं त्यांना म्हणाला होता की तुम्ही माझे साक्ष व्हाल, देवाच्या आत्म्याच्या द्वारे तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल आणि तुम्ही यरुशलेममध्ये, त्यानंतर यहुद्यामध्ये, शमरनामध्ये आणि मग पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझे साक्षी व्हाल. त्यापैकी पहिली पायरी आपण बघत आहोत. यरुशलेममध्ये प्रियानो ते साक्षी झालेले आहेत. ही साक्ष प्रियानो पुढे प्रियानो आपण पाहणार आहोत. पुढील प्रियानो आठवड्यामध्ये पुढे काय घडलं, त्यांचं सगळं काही चुटपुट लागली, पश्चाताप केला, बाप्तिस्मा झाला, पण पुढं काय झालं प्रियानो, पुढील आठवड्यामध्ये प्रियानो आपण ते पाहणार आहोत. आणि मग आपल्याला समजणार आहे प्रियानो ही साक्ष कशी रीतीने झाली. आज तुम्ही आणि मी कोणासाठी साक्ष आहोत प्रियानो? किती लोकांना आपण साक्ष देत आहोत? काही लोकांना साक्ष म्हटलं की असं वाटतं की माझ्या परिवर्तन कधी झालं. चांगली गोष्ट आहे, ते सांगाच प्रियानो लोकांना. थोडक्यामध्ये ते सांगा, मी कोण होतो काय होतं ते नका सांगू, पण माझं परिवर्तन कसं झालं, मी प्रभू येशू ख्रिस्ताचा माझा अनुभव कसा मिळाला. बऱ्याच वेळेला काही लोक मी किती घाणेरडं होतो आणि पापी होतो त्याच्यात जास्त वेळ घालवतात आणि मग नंतर म्हणतात मग मी देवाचा स्वीकार केला आणि मग मी ख्रिस्ती झालो. हे नाही, ती किती घाणेरडं होतं ते नका सांगू. मी पापी होतो, पण प्रभूची आणि माझी भेट कशा रीतीने झाली, मी कशा रीतीने प्रभूची त्या ठिकाणी ओळख झाली आणि मग माझं जीवन कसं परिवर्तित झालं हे लोकांना सांगणं गरजेचं आहे प्रियानो. आणि मग आज मी प्रभूमध्ये कसा आहे, मी काय करत आहे याच्याबद्दल देखील लोकांना सांगणं गरजेचं आहे. त्यावेळेला लोक प्रियानो म्हणतील की खरंच याचं जीवन परिवर्तित आहे. तिथल्या लोकांनी पाहिलं की ही यरुशलेममधले राहणारे सगळे लोक होते, त्यांनी पाहिलं हे शिष्य कसे होते, हे कोण आहेत, यांची बॅकग्राऊंड काय. पुढच्या आठवड्यामध्ये प्रियानो आपण बघूया की लोकांनी त्यांना ओळखलं आणि मग त्यांना समजलं की हे येशूच्या सहवासात होते म्हणून यांच्यामध्ये परिवर्तन झालं. परिवर्तन प्रियानो त्यांना दिसून आलं म्हणून त्यांनी विश्वास ठेवला आणि 3,000 लोकांनी प्रियानो बाप्तिस्मा घेतला. आज आपली भारतामध्ये, आज आपल्या प्रियानो महाराष्ट्रामध्ये, आज आपल्या प्रियानो अहमदनगरमध्ये, आज आपल्या प्रियानो वेगवेगळ्या भागामध्ये आपण जे राहत आहोत, जिथे कुठे आपण आहोत, आपली साक्ष काय, लोकांना कसं समजतं, त्यांना दिसतंय का आपण कोण होतो काय होतो आणि माझ्यात परिवर्तन कसं झालेलं आहे, ते बघून लोक प्रियानो ख्रिस्ताकडे येतील. माझा विश्वास आहे देव तुम्हाला सहाय्य करेल. आणि प्रियानो साक्ष होण्यासाठी जसे हे यरुशलेममध्ये आधी त्यांच्या राहत्या ठिकाणी साक्षी झाले, तसे तुम्ही सुद्धा आहे त्या ठिकाणी प्रियानो एक साक्षी म्हणून उभे राहताल आणि मग इतरांना देखील प्रियानो तुम्ही आणखीन सुवार्थ सांगाल. प्रार्थना करूया आपण. थोर अनुग्रहकारी प्रभू, आम्ही पुन्हा एकदा तुझे आभार मानतो, तुझ्या पवित्र आत्म्याचं कार्य प्रभू. आम्ही मागील 2 आठवड्यांपासून आणि आजचा 3रा आठवडा प्रभू आम्ही पुन्हा एकदा पाहत आहोत. अद्भुत रीतीने प्रभू तू कार्य करत आहेस. आज येशू जरी शारीरिक रूपाने आम्हाला दिसत नसला, परंतु आत्म्याच्या रूपाने आम्हा प्रत्येकामध्ये प्रभू तो कार्य करत आहे. आज जितके प्रभू तुझे प्रियजन या ठिकाणी वचन ऐकत आहेत, स्त्री पुरुष असो, तरुण तरुणी असो, वयस्कर आजूबाजू असो, आज त्या सर्वांना प्रभू तुझ्या आत्म्याची चुटपुट पुन्हा एकदा लागू दे आणि तुझ्या सेवेमध्ये प्रभू परमेश्वर त्यांना आकर्षित कर. त्यांच्याद्वारे या शेवटच्या दिवसांमध्ये सुवार्ता गाजवली जाईल, सांगितली जाईल, असं कार्य होऊ दे प्रभू. आणि खरोखर प्रभू येत्या दिवसात तू करून घेत आहेस आणि प्रत्येकाचा उपयोग तुझ्या सेवेसाठी करून घेत आहेस, यासाठी आम्ही तुझे आभार मानतो. ये प्रभू, या पुढील आठवड्यामध्ये देखील आम्ही स्वतःला तुझ्या समोर घेऊन येण्याआधी कमीत कमी एकाला दोघांना आम्ही साक्ष द्यावी, आम्ही सांगावं की जेणेकरून प्रभू श्री ख्रिस्ताचं दुसरं आगमन लवकरात लवकर होईल. प्रभू यासाठी आमचा उपयोग तो करून घे. पुन्हा एकदा समस्त तुझ्या प्रिय मंडळीवरती, ऐकणारे वेगवेगळ्या भागामध्ये आहेत त्यांच्यावरती देखील बापा तुझ्या पवित्र आत्म्याचं कार्य असू दे आणि आहे त्या ठिकाणी यरुशलेमसारखं प्रियानो साक्षी म्हणून त्याचा उपयोग प्रभू तू करून घे. या प्रार्थनेमध्ये, या उपासनेमध्ये आमच्याबरोबर राहिल्याबद्दल तुझे आभार मानत लहानशी प्रार्थना येशूच्या नावात मागतो म्हणतोय बापा. आपण प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणण्याआधी आपण सर्व आहे त्या ठिकाणी उभे राहूया आणि प्रियानो प्रभूची प्रार्थना आपण म्हणूया.
हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानले जावं. तुझे राज्य येवो. जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर येईल. तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आमच्या ऋण्यास ऋण सोडले तसे तू आमचे ऋणी आम्हास सोड. आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाटापासून सोड. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आपल्या परमेश्वराचं प्रेम, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आता आणि इथून पुढं सदैव तुम्हा सर्व लहान थोर प्रियजनांबरोबर असो. आमेन. पण शेवटचं गीत गाऊया. काल आज सर्व काळ येशू सारखा, सर्व बदलती तरी येशू सारखा. धन्य त्याचे नाम, धन्य त्याचे नाम. सर्व बदलते तरी येशू सारखा. आमेन. सगळ्यांना सलाम. विनंती आहे, आपण बुधवारची जी बायबल स्टडी आहे तो आता गुगल मीटवरती आपण घेत आहोत. मागील आठवड्यामध्ये बऱ्याच जणांनी जॉईन झाले होते. आता गुगल मीट जे आहे ते टीम लिंकपेक्षा उत्तम आहे, चांगलं आहे, आणि आता ते फ्री झालेलं आहे. पूर्वी त्याला पैसे पडत होते, आणि म्हणून आपण आता गुगल मीट ह्या ॲपवरती प्रयत्न आहोत. आणि बुधवारच्या दिवशी संध्याकाळी 7 वाजता बायबल स्टडी आपला राहणार आहे. जे चर्च मेंबर या ठिकाणी नाही आहेत किंवा ज्यांना दूरवर राहत आहेत ते, तुम्हाला जर ह्या बायबल स्टडीमध्ये भाग घ्यायचा असेल तर प्रियांनो तुम्हाला मी लिंक पाठवू शकतो. फक्त मला तुम्ही एक व्हॉट्सॲपवर जरी मेसेज केला किंवा फोन केला तर प्रियांनो जी लिंक आहे ती तुम्हाला पाठवण्यात येणार आहे. सो कृपा करून बुधवारच्या दिवशी आपण पुन्हा एकदा गुगल मीटवरती भेटणार आहोत. आणि बायबल स्टडीसाठी प्रियांनो जो प्रश्न आहे तो पण तुम्ही आधी जर पाठवला तर उत्तम आहे, किंवा त्यावेळेला सुद्धा प्रियांनो आपण घेण्याचा प्रयत्न करूया. थँक्यू. धन्यवाद.